मी तुम्हाला काहीही शिकवायला आलेली नाहीये. आपण येस मॅम, आवाज येतोय ना माझा क्लिअर? येतोय मॅडम, येतोय, बोला. ओके. सो मी ऍक्च्युली तुम्हाला इथे असं काहीही नवीन शिकवायला आलेली नाहीये. माझ्याही पेक्षा खूप दिग्गज लोक इथे आहे आणि खूप अनुभवी लोक इथे आहेत आणि अनुभवातूनच आपण शिकतोय आणि मीही अजूनही शिकायला तत्पर आहे. जर मला कोणी शिकवत असेल ना, तर मी अजूनही घ्यायलाच तयार आहे. कारण की मी समजते जो विद्यार्थी असतो ना, तो कधी थकत नसतो आणि आपण कोणत्या एज मध्ये आहोत किंवा आपण कोणत्या लेवल मध्ये आहोत, पण तिथे जर आपण शिकण्याची तयारी ठेवली ना, तर आपला जो ग्रोथ असतो ना, तो कधीच थांबत नसतो. मग आपल्याला जर आपला ग्रोथ कायम ठेवायचा आहे, कन्सिस्टन्सी मध्ये जर ठेवायचा आहे, तर नॉलेजचा भरभराट आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. सो तुमचं सर्वांचं मी आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. मी उज्ज्वला सोनवणे, मी संभाजीनगरवरनं बिलॉंग करते आणि बाय प्रोफेशनल मी एक स्टाफ नर्स विथ आयसीयू इंचार्ज. म्हणजे मी जवळपास एक 13 वर्ष आयसीयू मध्ये वर्क केलेलं आहे. हेल्थ सेक्टर मध्ये काम करतेय आणि सोबतच नेटवर्क क्षेत्रामध्ये पण मागच्या 3 ते 4 वर्षापासून वर्क करतेय आणि एक छोटासा अनुभव स्टेप बाय स्टेप मी आपल्याकडे शेअर करणार आहे. तर बहुतांशी जसं मी म्हटलं की खूप दिग्गज लीडर माझ्या समोर इथे बसलेले आहेत आणि प्रत्येकाची खूप हायर लेवलची टीम आहे. कोणाची 2,000 आहे, 3,000 आहे, 5,000 टीम आहे. ओके. पण जसं काल आपल्याला जी मीटिंग झाली आहे त्या मीटिंग मध्ये सरांनी सांगितलं होतं की एक हायर लेवलचा ग्रोथ झाल्याच्या नंतर कुठेतरी डाऊनफॉल येतो. जसं म्हणतो ना आपण की हा बिझनेस रेशो असतो, अप अँड डाऊन होत असतो. मग अप अँड डाऊन होणं ही आपल्यासाठी योग्य नसतं. तर कुठेतरी स्थिरता येणं फार गरजेची असते बिझनेसमध्ये. बघा, बिझनेस आहे, अप अँड डाऊन चालतच राहणार आहे. पण ज्यावेळेस खूप हायर लेवलचं अप झालो आणि एकदमच खाली कोसळलो, तर मग तिथून वरती यायला खूप अवघड होतं आणि नाहीच्या बरोबर निगेटिव्हिटी खूप पसरते. पॉझिटिव्ह काहीच राहत नाही. सो इथे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं म्हणतात ना की एक खूप विशाल समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठं जहाज आहे. पण त्या जहाजाला बुडण्यासाठी कारणीभूत एक होल असतं, म्हणजे एक छिद्र असतं. त्या छिद्रातनं जर पाणी जायला लागलं तर तो खूप मोठ्या जहाजाला सुद्धा बुडवतो. मग सेम आपण जर बिझनेस करतोय तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आता जर आपण ऐकल्या नाही या गोष्टी, तर प्रत्येकाला असं वाटेल का हे काय सांगितलंय मॅडम, ही खूप छोटीशी गोष्ट आहे आणि ही तर आम्ही केलेली आहे आणि ही आम्ही करून बसलोय. सर्वांना हेच वाटणार आहे. पण मी म्हणते ना की या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या बिझनेसला डाऊन करण्यासाठी खूप मोठ्या कारणीभूत ठरतात. तर अशी मी खूप जास्त नाही, पण एक 4-5 पॉईंट तुमच्या समोर इथे सादर करणार आहे. मॅडम, एक रिक्वेस्ट आहे, ऍक्च्युली मला तिकडनं आवाज येत नाही. तर मी एकदा लिव्ह होऊन पुन्हा स्टार्ट होऊ का? तुम्ही मला अनम्यूट करा प्लीज एकदा. ओके, पण तुमचा आवाज येतोय परफेक्ट. नाही, मला तिकडनं काहीच हे वाटत नाही. म्हणजे तुमचा आवाज खूप बारीक येतोय मला, म्हणून म्हटलं. हो का? बरं, मग तुम्ही परत बॅक व्हा आणि परत जॉईन करा मीटिंग. सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या. काही काही गोष्टी मेन आहेत, तर ज्या मेन गोष्टी तुम्हाला वाटतायत तर त्या बघा. सगळेच आपल्या लक्षात राहतं असं नाही, पण जेव्हा आपण नोट्स काढतो, जेव्हा आपण वाचतो, तर त्या अनुषंगाने आपल्याला नक्कीच हेल्प होईल. ओके, एकच मिनिट, उज्ज्वला मॅडम जॉईन होत आहेत. येस मॅम, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे. येस येस, थँक्यू सो मच मॅम. आणि सॉरी गाईज, मध्येच थोडासा डिस्टर्बन्स आल्यामुळे. ऍक्च्युली मला मॅडमचा आवाज तिकडनं ऐकायला येत नव्हता ना, म्हणून मी थोडीशी लिव्ह झाले. आय थिंक थोडासा रेंजचा इश्यू आहे, तर प्लीज थोडंसं समजून घ्या. आणि ज्यांना आवाज जर नाही आला तर प्लीज त्यांनी मला मेसेज सुद्धा करा. ओके. सो जसं मी म्हटलं ना की समुद्राला बुडण्यासाठी पण एक छोटस होल सुद्धा काफी असतं. तसंच आपला बिझनेस हा ज्यावेळेस हायर लेवलला जातो तर याला डाऊन होण्यासाठी पण एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी काय असतात, तर मला इथं मी पहिलेच क्लिअर करते, सॉरी टू से, मी कोणालाही इथे शिकवत नाहीये. प्लीज तुम्ही कोणीही असं समजू नका की मॅडम आम्हाला जसं काय बोलतात बघा हे. पण जर तुम्ही थोडस डायरी आणि पेन घेऊन जर बसलात ना, गाईज बघा, मी लिटरली सांगते, ज्यावेळेस मी ज्या मार्केट क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, नेटवर्किंग मध्ये, जनरेशन कन्सेप्ट मध्ये काम केलंय, तर तिथे आम्हाला एक सवय लावलेली होती डायरी आणि पेन घेऊन बसण्याची. कारण की एखादा शब्द बघा, प्रत्येक वेळेस तेच 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 शिकवलं जातं, पण एखादा व्यक्ती असा एखादा शब्द बोलून जातो ना की जो आपल्या माइंड मध्ये येत नसतो आणि त्या एका शब्दावरती खूप मोठा पॉवर असतो आणि तिथून खूप मोठी लिंक लागते आणि खूप मोठी लिंक लागल्यामुळे खूप मोठा ग्रोथ होत असतो. तर कधी पण ज्यावेळेस आपण एखाद्या बिझनेस मीटिंग मध्ये असाल किंवा ट्रेनिंग मीटिंग मध्ये असाल ना,
तर कृपया करून डायरी आणि पेन, नाही डायरी तर तुम्ही एखादा रजिस्टर किंवा वही पण घेऊन बसू शकता. पण तुम्हाला जर ह्या सांगण्यात एखादी गोष्ट लक्षात आली तर नक्कीच तुमच्या खूप फायद्याची ती असू शकते. आणि बघा, ऑब्व्हियसली जर माझ्या सांगण्यामुळे तुमचं पेमेंट चांगलं येत असेल किंवा तुमची हायर लेवलची अचिव्हमेंट होत असेल, तर मी असं समजेल की माझं कुठेतरी कर्म चांगलं झालेलं आहे. कारण की आमचे डॉक्टर अशोक कडमल सर आम्हाला म्हणतात, फक्त कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म करत राहा, कर्म करत राहा. तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला सगळं भेटणार आहे. सो तुमची आणि माझी जर आज इथं भेट असेल किंवा आरती मॅडमनी मला इथे जर आज बोलवलं असेल किंवा बोलण्यासाठी सांगितलं असेल, तर हे आपण जसं म्हणतो ना की भगवंतांनीच एक चक्र फिरवलेलं आहे. मी तुम्हाला ओळखत नव्हते, तुम्ही मला ओळखत नव्हतात, पण आपण एकमेकांसमोर आज आपण आहोत. याच्या मागे फक्त आणि फक्त आपले कर्म आहेत असं मी मानते. सो गाईज, मी स्टार्ट करते मेन सेशनला. खूप मला आता मी बोलायला गेले तर सेम माझंही तसंच होतं. एकदा बोलायला लागले की कंट्रोल होत नाही. आपण मेन मुद्द्यावरती येऊया. तर सगळ्यात अगोदरचं जे ऑप्शन आहे ना ते म्हणजे लिस्ट. बघा, 3 गोष्टी मी इथं तुम्हाला कन्फर्म क्लिअर करून देणार आहे, जसं मी फॉलोअप करतेय. माझी लिस्ट, फॉलोअप आणि कन्सिस्टन्सी. बघा, लिस्ट म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर सर्वात अगोदर समजून घ्या, लिस्ट आपल्याला काढणं फार गरजेची असते. जर आपल्याकडे डाटाच नाही, आपल्याकडे लोकांची लिस्टच नाही, तर आपण काम नाही करू शकत. आपण जसं म्हणतो ना की बरेच जणांचं सपोज असं झालं असेल की 2-3 हजारची टीम झालीये, पण आता लोक संपले, स्वतःचे स्पॉन्सर पण लावता येत नाहीये किंवा टीम वरती सर्वस्व डिपेंड आहे. ओके, आता टीम पण ज्यावेळेस डेव्हलप होईल ना, तर प्रत्येक जण आपल्याच सारखं वर्क करेल असं नाही. बरेच लोक काम करता 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 कुठेतरी त्यांना फुल स्टॉप लागतो आणि ते थांबून जातात. मग तिथे न थांबण्यामुळे, त्यांनी थांबल्यामुळे पुन्हा आपण कुठेतरी बॅकलॉगला येतो. जसं आपण बघितलंय ना बायनरी मध्ये, की एका साइडला पॉवर लेग स्टार्ट आहे, एका साइडला आपलं विकर आहे. आणि विकर कधी कधी असं एखादा हिरो तुम्हाला तिथे सापडतो की ती विकर तुमची पॉवर झालेली असते, पण जी पॉवर तुम्ही क्रिएट केलेली असते ना ही कुठेतरी वीक झालेली असते. का? कारण की आपला फोकस कुठे असतो, फक्त आणि फक्त विकर साइडला. विकर साइड स्टार्ट होऊन जाते, विकर पॉवर होते आणि पॉवर पुन्हा विकर होते. मग ज्यावेळेस तुमची पॉवर ही विकर होती, तर मग त्यावेळेस तुमच्याकडे लोक कुठे असणार आहे? कारण की जर तुमच्याकडे तुमचं पर्सनल डाटा नाही तर तिथे काम होणार नाही. म्हणजे ती विकर पुन्हा विकरच होणार, म्हणजे सॉरी, पॉवर पुन्हा विकरच राहणार. मग अशा सिच्युएशनला स्वतःची लिस्ट आणि टीमची लिस्ट काढून घेणं फार गरजेचं असतं. जर आपण लीडर आहोत तर आपल्याकडे बघा, प्रत्येकाचं जसं मॅडमने सांगितलं, इथं 20-25 लोकांची जर टीम असेल ना, तर सर्वात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय, स्वतःचीच लिस्ट काढायची आहे. आता तुम्हाला थोडंसं मी सांगणार आहे की ग्रुप, बऱ्याच जणांनी आता ग्रुप तयार केले असेल. आता कोणी कसे ग्रुप बनवले मला माहित नाही, पण जे मी क्रिएट केले ते मी सांगते की माझे 2 ग्रुप आहेत. तर एका ग्रुपमध्ये पीएमएस नावाचाच माझा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला माझी पर्सनल लिस्ट टाकली. म्हणजे मी काय केलंय, मला वाटतंय ना माझ्या कॉन्टॅक्ट मधले हे लोक हा हा बिझनेस करू शकतात, त्यांना मला अगोदर ओळखायचंय. पण त्या अगोदर करण्यासारखे कोण आहेत, मग याच्यामध्ये ना तुम्हाला तुमची लिस्ट काढण्या अगोदर आता हे नोट डाऊन जर तुम्ही करून घेतलं तर खूप फायदेशीर होईल. हॉट, वार्म आणि कोल्ड. हॉट, वार्म आणि कोल्ड अशा 3 प्रकारच्या कॅटेगरीचे लोक आपल्याकडे असतात. आता हॉट, वार्म आणि कोल्ड म्हणजे नेमकं काय? बघा, हॉट म्हणजे काय? हॉट म्हणजे ती लोक असतात ज्यांना आपण कंटिन्यू बोलत असतो. व्हॉट्सअपला कॉल असतो, त्यांना कॉलिंग असतं आठवड्यातनं 2 आठवड्यातनं, ज्यांना रोज आपण गुड मॉर्निंग, गुड नाईट, ओके, किंवा त्यांचं आपल्याला त्यांच्या स्टेटसला आपण रिप्लाय देतो, आपल्या स्टेटसला ते रिप्लाय देतात. ही झाली आपली हॉट कॅटेगरी. आणि वॉर्म कॅटेगरी काय? आता वॉर्म कॅटेगरी म्हणजे काय? 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं, 4 महिन्यातनं एखाद्या वेळेस त्यांना आठवतं आणि ते तुम्हाला रिप्लाय देतात, काय चाललं ग, कशी आहे, बरी आहे का, असं तसं. एक जनरल गप्पा तुम्ही करतात. अशी झाली तुमची वॉर्म कॅटेगरी. आणि तिसरी कॅटेगरी ती म्हणजे कोल्ड कॅटेगरी. आता ही कोल्ड कॅटेगरी म्हणजे काय? तर कोल्ड कॅटेगरी म्हणजे ही असते की ज्यांना तुम्ही वर्षानुवर्ष भेटत नाही. असतात ना आपले बरेच असे फ्रेंड्स असतात, आपले फॅमिली मेंबर्स असतात, की ज्यांना आपण 4-4, 5-5 वर्ष, 2-2, 3-3 वर्ष आपण त्यांच्या सहवासात राहत नाही. अशाही कॅटेगरीचे आपल्याकडे लोक असतात. मग आता लिस्ट काढायची म्हणजे कशी लिस्ट काढायची? तर सर्वात अगोदर हॉट आणि वार्म हे 2 प्रकारचे जे लोक असतात ना, हे आपल्या जवळ असतात. बरोबर आहे? मग ह्या लोकांची आपल्याला लिस्ट काढणं गरजेची आहे. इथे आपल्याला चॉईस करायची आहे का हे लोक आपले कोण आहेत. आता सपोज एक उदाहरण मी देते, जसं की हॉट आर्मी वॉर वॉर कॅटेगरीचे जे लोक आहेत ना हे जवळचे आहेत. पण कोल्ड कॅटेगरीची जी व्यक्ती ना, हिला तुम्ही 3-4 वर्षापूर्वी भेटला होतात किंवा 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी भेटला होतात, तेव्हा तुमचे नंबर एक्सचेंज झाले, तुम्ही तिला तेव्हा हाय बाय केलंय आणि नंतर आता तुमच्याकडे आलाय पेस्टल बिझनेस. आता आपल्याला सांगितलंय मॅडमनी काय, लिस्ट काढा, लिस्ट काढा, लिस्ट काढा. तुम्ही पूर्ण लिस्टच काढली. आता लिस्ट काढल्याच्या नंतर तुम्ही काय केलंय, ज्या व्यक्तीला 1 वर्षापूर्वी भेटला होता, चुकून तुमचंही त्या लिस्टमध्ये तुम्ही काय केलंय, त्या व्यक्तीला ऍड केलं.
आता इथे प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस ही कोल्ड कॅटेगरीची व्यक्ती तुम्हाला डायरेक्टली अप्रोच होते बघा, तुम्ही तिला काही सांगितलं नाही, काही बोललं नाही, आणि तुम्ही डायरेक्टली तिला कॉल केला. ओके. आता कॉल केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली फोन केल्याबरोबर त्यांना म्हणताय, अगं कशी आहे, काय बरी आहे का तू? हो, ती पण म्हणते हो मी खूप छान आहे, असं तसं. आणि तुम्ही डायरेक्टली म्हणले, अगं माझ्याकडे एक सुंदर जबरदस्त लेवलचा ना एक प्लॅन आलेला आहे, इतका भारी बिझनेस आहे, फक्त आणि फक्त 600 रुपयाचा बिझनेस आहे, एकदम कमी अमाऊंट आहे. आणि ते काहीच नाही, फक्त 2 लोक जोडायचे, 2 लोक जोडले का ते 2 लोक जोडणार आहे, ते 2 लोकांनी त्यांनी जोडले तर वरती आपल्याला 200 रुपये येणार आहेत. झाला, विषय संपला. तुम्ही तिला जाणूनच घेतलं नाही, ती कोणत्या कॅटेगरीमध्ये हे तुम्हाला कळलंच नाही. ती आता तुमच्याबद्दल विचार काय करते, म्हणजे बघा, तुमची एकदम छान मैत्रीण होती, चांगलं रिलेशन होतं, किंवा तुमची रिलेटिव्ह होती, छान रिलेशन होतं, पण तुम्ही तिला डायरेक्टली बिझनेस प्रमोट करायला गेल्या. आणि इथेच सगळ्यात मोठी चुकी झाली. ज्यावेळेस आपण आपल्या लॉंग टर्मच्या लोकांना डायरेक्ट बिझनेस प्रमोट करतो, इथे आपण आपल्या हातानेच आपली लिस्ट खराब करतो. म्हणजे नेमकं काय करतो, डायरेक्टली त्या व्यक्तीला तुम्ही जर बिझनेस प्लॅन अप्रोच केला, तर त्या व्यक्तीचा माइंडसेट काय असतो, हिला गरज पडली, हिचा फायदा आहे म्हणून मला बरोबर हिने कॉल केला. ही आपली मानसिकता आहे. आपणही त्याच कॅटेगरीमध्ये आहोत. आपल्याला जर असं कोणी अपॉर्च्युनिटी घेऊन आलं ना, आपल्याला माइंडसेट तोच असतो, इतके दिवस नाही केला कॉल, मला नाही विचारलं कधी कशी आहे काय, आणि आता बिझनेस आला हिच्याकडे तर बरोबर मला कॉल केला हिने. म्हणजे माइंडसेट काय आहे त्यांचा, त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं, हिला गरज पडली म्हणून मला कॉल केला. मग हिला श्रीमंत करण्यासाठी, हिला पैसे येण्यासाठी मी कशाला काम करू, मला काही गरज नाही. म्हणजे ती काय करणार आहे, तुम्हाला डायरेक्ट बायपास. आता बघा, इथे रिलेशन खराब कसं होतं, समजून घ्या. आता तुम्ही त्यांना फोन केला, डायरेक्टली बिझनेस सांगितला, आणि तिचं आणि तुमचं खूप छान रिलेशन आहे, पण ती आता तुम्हाला डायरेक्टली नाही पण म्हणत नाहीये. मग अशा सिच्युएशन मध्ये ती काय म्हणते, हो हो हो, अगं मला ना थोडासा वेळ नाहीये, मी ना थोडीशी बाहेर चालले, मी तुला नंतर कॉल करते. आता तुम्हाला एक्साइटमेंट आहे, ही आपल्याला म्हटली बरं का, तुम्ही इकडे फुल पॉझिटिव्ह फुल चार्ज, नाही ही आपल्याला म्हटली हा, ही आपल्याला ही कॉल बॅक करणार आहे. मग अशा सिच्युएशनला काय करणार, तुम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला कॉल केला, अगं तू कॉल करणार होती ना मला, कॉल केला काल तू कॉलच नाही केला. आता ती पुन्हा तुम्हाला इग्नोर करणार आहे. आता ती इरिटेट झाली तुम्हाला, ती काय म्हणणार आहे, तुम्ही एकदा कॉल करताय, दोनदा कॉल करताय, मेसेजला कंटिन्यू तिला रिप्लाय करताय, 1 वर्षामध्ये तुम्ही कधी तिला मेसेजला रिप्लाय नाही दिला, 1 वर्ष तुम्ही तिला कधीही कॉल केला नाही, आणि डायरेक्ट अचानक तुम्ही तिला बिझनेस प्रमोट करून तिला आता रोज परेशान करताय. याच्याने काय होतं, ती समोरची व्यक्ती इरिटेट होते, आणि ती काय म्हणते, आता तुम्ही प्लॅनिंग काय केलंय तिच्याकडे जाण्याचा किंवा तिला फोन करण्याचा, तिने डायरेक्टली तुमचा नंबरच ब्लॉक केला. याच्याने काय झालं, तुमची लिस्ट खराब झाली. कशी सांगते बघा, आता ती जी फॅमिली फ्रेंड आहे किंवा ती जी फॅमिली मेंबर आहे, ती फक्त तुमच्याच पर्यंत आहे का, नाही, तुमच्या लोकांपर्यंत पण ती पोहोचलेली आहे. मग ती दुसऱ्यांना शेअर करणार आहे ह्या गोष्टी, अगं तिने ना XYZ, असं समजूया आपण, पूजा नावाची एक गेस्ट आहे अशी समजूया आपण. आता ह्या पूजा नावाने काय केलंय, तिच्या सगळ्या फ्रेंडला कॉल केले. आता ह्या लॉंग टर्मच्या फ्रेंडला जेव्हा हा कॉल गेला, तिने ह्या बाकी सगळ्यांना फ्रेंडला कॉल करून सांगितलं, अगं बघ ना, तिने कोणता तरी बिझनेस सुरू केलाय, तुला आला होता कॉल? हो, मला पण आला होता ना कॉल. काय खरं असतं का अशा कंपन्यांचं, ह्या पळून जातात, फसतात, बुडतात, असंच होतात. आणि बघ ना, 1 वर्ष झालंय तेव्हा कॉल नाही करायला आठवलेला, आता बरोबर मला कॉल केलाय मी. म्हणजे हिने काय केलं, त्या चांगल्या मैत्रिणी होत्या त्यांनाही निगेटिव्ह करून दिलं. याच्याने काय झालं, हो ना, अगं मला पण आला होता बरं का तिचा कॉल, हो सेम असंच झालेलं आहे माझ्यासोबत पण, मला कॉल केला होता तिने, मला पण सांगितलं तिने असंच, असा असा बिझनेस आहे म्हणून. अगं नको करू. इत- तेव्हा नाही आठवलं तिला, इतक्या वर्षात आपल्याला नाही कॉल दिला, आणि आता बरोबर तिला गरज आहे, आणि तिच्या अकाउंटला पैसा येणार आहे ना, आपण कशाला करायचं. इथे काय झालं, इथे तुमची लिस्ट झाली खराब. मग सर्वांना रिक्वेस्ट आहे, कोणीही ज्यावेळेस एखादी लिस्ट काढत आहात, त्या समोरच्या व्यक्तीला कॅटेगरीनुसारच रिप्लाय द्या. हॉट आणि वार्म कॅटेगरीचे जे तुमचे लोक आहेत, या लोक तुमची कंटिन्यू स्टेटस बघतात, त्या लोकांनी जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला तरच तुम्ही तिथे अप्रोच व्हा. मग असं आहे का, त्या लोकांनी रिस्पॉन्स दिलाच नाही म्हणून त्यांना अप्रोच व्हायचं नाही, नाही. ज्या लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिलाय त्यांना तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन करा, जसं मॅडम सांगितलं, पण अगोदर तुम्हाला प्लॅन शिकणं गरजेचं आहे. मग आरती मॅडम जसं सेम टू सेम प्लॅन देतात, असंच प्लॅन द्या असं पण नाही. तुम्ही तुमच्या पण लॉजिक आणि मॅजिक लावून तिथे प्लॅन प्रेझेंटेशन करू शकता. मी नेक्स्ट टाइम एक सेशन घेईल, त्या सेशन मध्ये मी कसा प्लॅन प्रेझेंटेशन देते ना, म्हणजे लिटरली काही खूप शिकवायचं नाही मला तुम्हाला, पण मी एक सरळ भाषेमध्ये समोरच्याला जसं सांगते ना, तर ते लोक कसे अप्रोच होत आहेत त्या प्लॅन मध्ये, तर मी नक्कीच तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये. सो इथे आपण लिस्ट वरती बोलतोय, तर इथे काय करायचंय, आता जी हॉट आणि वार्म कॉल कॅटेगरीची जी लिस्ट आहे, हिच्यावरती काम कसं करायचंय, तर इथे काय करायचंय, तुम्हाला सगळ्यात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल तुमचा ग्रुप तयार करायचा आहे, पर्सनल ग्रुप. ओके. आता त्या ग्रुपमध्ये जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमची लिस्ट टाकायची, मग कोणती, हॉट आर्मी वॉर्म कॅटेगरी म्हणजेच कोण,
तुमच्या जवळचेच लोक, ज्या लोकांना तुम्ही 1-1, 2-2 वर्ष भेटले नाही असे लोक टाकायचे नाही. जे लोक तुमचा स्टेटस बघताय, आता तुम्ही समजून घ्या तुमच्या टीम मध्ये हा जो कन्सेप्ट मी सांगते ना, हा ग्राउंड फ्लोअर पासूनचा कन्सेप्ट आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅडम तुम्ही तर आम्हाला इथं लिडरशिपचं सांगताय, पण मॅडम सॉरी टू से, जर हा भाग आपण नाही केला तर आपण खूप लवकर डाऊनफॉलला जाऊ शकतो. मग आपल्याला जर पिकअप घ्यायचंय, आपल्याला जर पुन्हा वर यायचंय ना, आणि आपल्याला जर स्थिर व्हायचंय, तर हेच करावं लागणार आहे आणि हाच बिझनेसचा बेस आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून मी सर्वांना रिक्वेस्ट करते की प्लीज सर्वांनी लिस्ट वरती भर द्या. ओके, सो इथे वार्म आणि हॉट कॅटेगरीची जी लिस्ट आहे, या लिस्टला आपण काय केलंय, एक ग्रुप क्रिएट केला, तुम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड केलं. आता जसं तुम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड केलं, तुमचं स्टेटस बघणारे जे लोक आहेत त्यांची पण एक लिस्ट काढा आणि त्या लोकांना सुद्धा ह्या ग्रुपमध्ये ऍड करा. आता जे लोक तुम्हाला अप्रोच होत आहे किंवा ज्या लोकांची तुम्ही जॉईनिंग केलेली आहे, त्या लोकांना पण काय सांगायचंय, बघा तुमच्याकडे जे लोक आलेले आहेत ना, त्या लोकांना ह्या ग्रुपमध्ये ऍडमिन करा. जनरल जस्ट एक तुमचा जनरल ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये काय करायचंय, सर्वांनी एकमेकाला ऍडमिन करायचंय. जशीही तुमच्या डाऊनलाईन मध्ये तुमची जी डाऊनलाईन येते तिला त्या ग्रुपमध्ये ऍडमिन करा आणि त्या डाऊनलाईनला सुद्धा सांगा की तुमच्या खाली जे नवीन लोक येतात ना, तुम्हाला पण ह्या ग्रुपमध्ये त्यांना काय करायचंय, ऍडमिन करायचंय. कशासाठी, कारण की तुम्ही प्रत्येकाची लिस्ट तिथे ऍड नाही करू शकत. मग इथे खाली प्रत्येकाला शिकवायचंय की तुला तुझी लिस्ट ह्या ग्रुपला ऍड करायची आहे, तुला पण तुझ्या खालच्या लोकांना ह्या लिस्टमध्ये ऍड करायला लोक सांगायचे आहेत, जेणेकरून तुमचा जो ग्रुप आहे तो हायर लेवलचा क्रिएट होईल. आणि जेव्हा कंटिन्यू तिथे लोक राहतील, जे लोक तिथे राहतील ते लोक तिथे ऑब्झर्व करणार आहे की इथे आपलं काय चालू आहे. ओके, आता बरेच लोक ह्या ग्रुपमधनं लेफ्ट होणार आहे. तर सर्वांना पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेस आपण ग्रुप क्रिएट करतोय, 200, 400, 500 लोकांचं इन्व्हॉल्युशन तिथे होतं, जसंही तुम्ही तुमची लिस्ट सोडताय, लगेच एक मेसेज गेला पाहिजे, नमस्कार सर्वांना, ह्या ग्रुपमध्ये आपण एक बिझनेस अपॉर्च्युनिटी संधी देत आहोत. इथे हेल्थ आणि वेल्थ दोन्हीही प्रकार तुम्हाला भेटणार आहे. मग ज्यांना इथे हेल्थ आणि वेल्थची खरंच गरज आहे ते लोक ह्या ग्रुपमध्ये राहू शकतात. आणि जर तुम्हाला इथे इंटरेस्ट नसेल तर तुम्ही लेफ्टही होऊ शकतात. आता हा मेसेज कशासाठी बरं, तुम्ही म्हणता मॅडम लोकांची लिस्टही टाकायला सांगतात आणि लोकांना लेफ्टही व्हायला सांगतात का? नाही, सांगते. काय झालं, हा एक पर्सनल अनुभव सांगते मी. ज्यावेळेस आपण लोकांना ऍड करतो तर सर्वच लोक आपल्या बऱ्यावर नसतात, म्हणजे सगळेच आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगनीच करतील असं नाही. बरेच लोक टेक्निकल नॉलेजचे असतात. हे लोक काय करतात, ग्रुपला आपला जो व्हॉट्सअप आहे ना त्याला हे करून टाकतात, काय म्हणतात त्याला, रॉंग प्रोसेस मध्ये करून टाकतात. म्हणजेच काय, तिथे कुठेतरी ब्लॉक करून टाकतात आणि आपली पूर्ण लिस्ट तिथे आलेली असते. म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते की आपली पूर्ण लिस्ट तिथे आलेली असते आणि हे लोक काहीतरी तिथे निगेटिव्ह कमेंट्स पास करतात किंवा वरती काहीतरी रॉंग रिस्पॉन्स देतात आणि त्याच्यामुळे तो ग्रुप बंद होतो. म्हणजे इथे पुन्हा काय होतं, पुन्हा पेचापाडा सुरू होतो. मग असं करायचं नाहीये. सर्वांना ज्याला इंटरेस्ट असेल त्यालाच तिथे राहू द्या, ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना बिंदास सांगा तुम्ही रिमूव्ह व्हा. असं म्हटल्याने तुम्ही त्यांना प्रेशराईज करणार नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जवळचे लोक असतात, त्यांना आपण ऍड करतो. आता त्या लोकांना इंटरेस्टच नाही, पण तुमची फेस व्हॅल्यू खूप छान आहे, तुमचं आणि त्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे, तुमच्या तोंडाकडे बघून ते तिथे थांबणार आहे, पण ते लगेच इरिटेट पण होणार आहे. मग इथे लगेच खाली एक मेसेज हा पण आला पाहिजे, तर ह्या ग्रुपमध्ये मीडिया विजिबिलिटी आहे, इथे नो ह्या ऑप्शनला जा, कोणताही मेसेज तुमच्या गॅलरीमध्ये स्टोअर होणार नाही. आम्ही हे वारंवार करतो. आणि आपले काही ऍक्टिव्ह लीडर असेल ना, त्यांना कंटिन्यू त्या ग्रुपला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी सांगायचं आहे. हा झाला आपला जनरल ग्रुप, ज्याच्यामध्ये सर्व लोकांना काय करायची, त्यांची फक्त प्रत्येक खालच्या डाऊनलाईनला त्याची लिस्ट टाकायला सांगायची, प्रत्येक खालच्या लोकांना त्याची डाऊनलाईनला लिस्टच टाकायला सांगायची आहे. कारण की त्या डाटामध्ये कंटिन्यू ज्या ट्रेनिंग मिटिंगची ऑपॉर्च्युनिटी आपण टाकतो, जे व्हिडिओ स्टेटस टाकतो, आपले पेआउट्स टाकतो, ते तिथे दिसत असतात. ओके, चला आता दुसरी गोष्ट इथे नेमकं काय की बरेच लोक आता याच्यातनं बायपास पण होणार आहे. मग त्यांच्या मागे पण नाही लागायचं. जे राहतील त्यांनाच घेऊन चालायचंय, जे नाही राहणार त्यांना सोडून पण चालायचंय. आपल्याला सोडता पण आलं पाहिजे आणि नाही पण म्हणता आलं पाहिजे. प्रत्येकालाच हो 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 पण नाही करून जमत. ओके, चला. सेकंड आहे आपला फॉलोअप घेणं. प्रत्येकाच्या खाली टीम आहे आणि जर प्रत्येकाच्या खाली टीम आहे तर तुम्हाला माहितीये तुमच्या खाली तुमचे ऍक्टिव्ह लीडर आहे. त्या प्रत्येक ऍक्टिव्ह लीडर सोबत तुमचं प्रत्येक दिवसाला एकदा तरी बोलणं झालं पाहिजे. एकदा तरी बोलणं झालं पाहिजे. म्हणजे काय, मग आता बरेच जणांना टीम खूप मोठी आहे, 3-4 हजाराची टीम आहे मॅडम, कसं काय प्रत्येकालाच बोलणार आहे, बरोबर आहे, नका बोलू. पण तुमचे ग्रुप आहेत ना, ग्रुपमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी सोडा, तिथे काहीतरी म्हणजे तुमचं कन्व्हर्सेशन करा, तुमच्या ग्रुपचे प्रॉब्लेम जाणून घ्या. जोपर्यंत तुम्ही ग्रुपचे प्रॉब्लेम जाणून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही लीडर होणार नाही. ओके,
मग आता ग्रुप जसं बनवायचं मी सांगितलं होतं, ग्रुपमध्ये ऍक्टिव्हेशन ठेवायचं पण मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लिस्ट कशी ऍड करायची हे पण आपण सांगितलेलं आहे. आणि सोबतच एक रेकॉर्ड सेशन आहे. मी माझ्या टीम मध्ये जे मेन मेन लोक आहेत ना त्या सर्वांना सांगितलं मॅडम की एक डायरी करा किंवा एक रजिस्ट्रेशन करा, एक सॉरी रजिस्टर करा किंवा एक वही करा. कशासाठी? तर आपल्याकडे आपल्या टीमचे जे मेन मेन लोक आहेत त्यांना सांगायचंय की तुम्हाला पण हेच करायचंय, स्वतः पण करा. स्वतः जवळ कोणाची लिस्ट असणार आहे? तुमच्या मेन मेन लीडर लोकांची. पण तुमच्या मेन मेन लीडर लोकांकडे कोणाची असणार आहे? त्यांच्या लोकांची. म्हणजेच काय, इथे त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं आयडी नंबर. याच्याने फायदा काय होतो मी सांगते. ज्या वेळेस पण आपल्याकडे काही क्युरीज येतात, आपण काय करतो, तिचा आयडी नंबर काय, तिचा आयडी नंबर काय, कारण एवढ्या सगळ्यांचे आयडी नंबर आपण माइंडमध्ये ठेवू शकत नाही आणि स्टोरेज पण स्टोरेज करून ठेवू शकत नाही. बरोबर की नाही? पासवर्ड आपण सेम आहे पण आयडी नंबर सगळ्यांचे चेंज आहेत ना. मग प्रत्येकाचं नाव आपण लक्षात ठेवू शकत नाही. पण जर आपण त्या ऍक्टिव्ह लेडीजचा, म्हणजे बघा आता तुमच्या ग्रुपमध्ये जर 50 व्यक्ती आहेत, 100 व्यक्ती आहेत, 1000 आहेत, 2000 आहेत, तर इथे तुमच्या पण लक्षात येतं ना, हा या सोनोने मॅडम छान काम करताय, हा या पूजा मॅडम छान करतात, हा या मनीषा मॅडम छान करतायत. म्हणजे ह्या लोकांची कॉन्टॅक्ट तुमच्या सोबत होणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की समोरची व्यक्ती ही कॅपेबल आहे, क्वालिटी बेस आहे, तर तुमची अप्रोचिंग तिथं दाखवणं फार गरजेचे आहे. नाही नाही, ती आशा मॅडमची आहे ना डाऊनलाईन, मग आशा मॅडम बघून घेतील तिला. असं जर झालं तर तुमच्या हातातनं क्वालिटी बेस लोक बायपास होऊ शकतात. मग असं करायचं नाही. मग आपल्या खाली कोणते कोणते छोटे छोटे हिरे आहेत ना, त्यांना तुमच्या हँडओव्हर घ्या. तुम्ही त्यांना प्रॉपर गायडन्स करा, तुम्ही त्यांच्या ट्रेनिंग मिटिंग घ्या, तुम्ही त्यांना प्रॉपर सपोर्ट करा. ओके. चला नेक्स्ट आहे की ज्यावेळेस बऱ्याच लोकांना आता काल जसं सरांनी सांगितलं की आपण पूर्णतः शिफ्ट झालेलो आहे ऑनलाईन वरती. ऑनलाईन वरतीच ट्रेनिंग मिटिंग घेणार, ऑनलाईन वरतीच पूर्ण सांगणार, ऑनलाईन वरतीच पूर्ण करणार. पण जे लोक फील्ड वर्क करतात ना, यांचा अनुभव एक्सपिरियन्स वेगळा असतो. आणि रेशो जो सांगतो तुम्हाला बघा, तुम्ही जितकं समोरच्या लोकांना अप्रोच होणार, रिलेशन बिल्डअप म्हणतात त्याला. लोकांशी रिलेशन बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. जर लोकांशी कनेक्टिव्हिटी आणि रिलेशन बिल्डअप नाही झालं तर ग्रोथ पण नाही होऊ शकत. मग इथं तुमच्या चॉईसनुसार आहे. तुम्ही जर ऑनलाईन वर्क करताय ना, ठीक आहे, मान्य करतो की काही लोक नाही फील्ड वरती जाऊ शकत. मग जे लोक ऑनलाईन वरती वर्क करताय ना, त्यांनी कंटिन्यू त्यांच्या लोकांच्या संपर्कात राहणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी रिलेशन बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. मग ते कसं करणार तुम्ही? त्यांची काउन्सिलिंग मिटिंग, त्यांचं ट्रेनिंग मिटिंग, त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी मिटिंग, त्यांच्या टीम मध्ये छोट्या 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 मिटिंग तुम्हाला करणं गरजेचे आहे. तुम्हाला तिथे थोडेसे एफर्ट्स लावणं गरजेचे आहे. एक सांगायचंय, एक स्टोरी आहे. मध्ये थोडासा ब्रेक येते स्टोरीचा, कारण की सगळे बोर होतील आता एवढं सगळं ऐकून. तर एक स्टोरी सांगते. एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये 2 दगड असतात. मोठे मोठे दगड असतात, खूप मोठे मोठे दगड असतात. आणि एक जसं म्हणतात ना की मूर्तिकार असतो. तो मूर्तिकार एखाद्या पाषाणाच्या शोधात असतो चांगल्या क्वालिटीच्या. आता तिथे हे दोन्हीही पाषाण जे आहे, दोन्हीही दगड आहेत खूप क्वालिटीचे त्याला वाटतात. तो एक पाषाण उचलतो आणि त्याच्यावरती खिळा आणि छन्नी हातोडा घेऊन त्याच्यावरती घाव द्यायला लागतो. जसंही तो तिथे ते घाव द्यायला लागतो ना, तर त्या दगडातनं आवाज येतो, आई ग, लागलं, खूप झालं, त्रास होतोय, त्रास होतोय. तो दगड रडायला लागतो. ओके. आता त्या मूर्तिकाराला पण दया येते. तो म्हणतो नको, याच्यावरती आपण जर छन्नी हातोडा मारला तर याला खूप त्रास होतोय. तो काय करतो, त्याला सोडून देतो आणि दुसऱ्या पाषाणाजवळ जातो, म्हणजे दुसऱ्या दगडाजवळ जातो. तिथे जाऊन तो काय करतोय, तिथे घाव घालायला सुरुवात करतोय. आता ते जे घाव ज्यावेळेस तो घालतोय ना, तर घाव घालून 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 त्या दगडाला पण खूप अतिशय त्रास होतो. पण तो त्याच्या तोंडातनं एकही शब्द काढत नाही. आणि सर्वात शेवटी पूर्ण घाव संपल्याच्या नंतर एक सुंदरशी मूर्ती तिथे तयार होते. आणि त्याच रस्त्याने काही गावकरी जात असतात. ती सुंदरशी मूर्ती बघून त्या गावकऱ्यांना असं वाटतं ना, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, आपल्याकडे एक मंदिर आहे, त्या मंदिरात देवाची स्थापना आपल्याला करायची होती, आपण ह्या मूर्तीची स्थापनाच तिथे करूया. म्हणून त्यांनी त्या मूर्तिकाराकडनं ती मूर्ती घेतली आणि जाऊन त्या मंदिरामध्ये ठेवली. आता बघा, काही लोकांची नजर ज्या पाषाणाला, ज्या दगडाला त्रास होत होता त्याच्यावरती गेली. त्यांनी त्याही पाषाणाला तिथनं उचललं आणि त्याच मंदिराच्या बाहेर नेऊन ठेवलं. बघा, दोघही दगडच आहेत, म्हणजे दोघही पाषाणच आहे. एका मूर्तिकाराने एक मूर्ती घडवली ती मंदिराच्या आतमध्ये, आणि दुसरी ज्याला दाह सहन होत नव्हता तो पण पाषाण त्याच मंदिरासमोर आला, पण कुठे? मंदिराच्या बाहेर आला. आणि दुसऱ्या दिवशीपासून ज्यावेळेस रोज सकाळी पूजा सुरू झाली, तर त्या दगडाचे घाव ज्या दगडांनी सोचलेले होते, म्हणजे सोसलेले होते त्यांनी,
तिथे ती देवाची मूर्ती म्हणून स्थापित झाली आणि तिची रोज पूजा अर्चा करण्यात आली, रोज. आणि तो देव प्रसन्न व्हावा याच्यासाठी जो समोर पाषाण ठेवलेला होता त्यावरती जो येतोय तो नारळ फोडून जातोय, जो येतोय तो नारळ फोडून जातोय. म्हणजे याच्याने काय झालंय, ज्यांनी सुरुवातीला दगडातनी त्या घाव सोसले होते तो मूर्ती तयार झाला आणि लॉंग टर्म पर्यंत काय झाली, त्याची पूजा झालेली आहे. आणि जो दगड थोड्याशा त्रासामध्ये थांबला किंवा त्यांनी थोडासा सुद्धा त्रास सहन केला नाही, त्याला शेवटी आयुष्यभराचा त्रास सहन करावा लागला. कारण की प्रत्येक जण येऊन त्याच दगडावरती काय फोडणार होता, नारळ फोडणार होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, जर बिझनेस आपल्याला करायचा आहे ना तर थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील आणि थोडेसे एफर्ट सहन करावे लागतील. म्हणजेच काय, थोडासा त्रास सहन करावाच लागेल. जर आपण थोडासा त्रास सहन केला तरच आपण पुढे लॉंग टर्म पर्यंत टिकू शकतो आणि लॉंग टर्म पर्यंत हायर लेवलला अचीवमेंट करू शकतो. थोडासा त्रास जर आज झाला ना की चिडचिड होते आपली, घरातलं बघू का, मुलांचं बघू का, फॅमिलीचं बघू का, या टीमचे मेंबर कॉल करतायत, त्या टीमचे मेंबर कॉल करतायत. बघा ना, आज आरती मॅडम एवढ्या मोठ्या लोकांना सांभाळतात, एवढी मोठी टीम सांभाळतात, त्यांनी तर खूप हायपर व्हायला पाहिजे. आपल्याकडे 150-50च आले तरी आपली चिडचिड 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 होते. आता मी हे पण करू का, आता मी ते पण करू का, नाही. पण त्यांनी त्यांचा एक गोल फिक्स केलाय, त्यांनी त्यांचं एक माइंड सेट केलेला आहे. मग आपल्याला पण आपला गोल सेट आणि माइंड सेट करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला जसं म्हणतो की आपण डिस्कस मीटिंग आणि लीडरची काउन्सिलिंग मीटिंग घेणं गरजेची आहे. डिस्कस मीटिंग आणि काउन्सिलिंग मीटिंग नेमकं म्हणजे काय, बघा प्रत्येकाकडे टीम आहे, जसं मॅडम म्हणताय की प्रत्येकाजवळ आज टीम आहे आणि सगळे टीम लीडर इथे आहे. आणि जर तुमच्याकडे इथे टीम लीडर आहे तर तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे टीम जर घडवायची असेल तर जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमच्या टीमला अप्रोच होणं गरजेचं आहे. डाऊनच्या डाऊन लाईन मध्ये जाऊनच काम करायचं आहे. कारण की त्या डाऊन लाईन मधूनच तुम्हाला हिरा भेटणार आहे. मी आता जस्ट आमच्या दुपारच्या मीटिंग मध्ये एक स्टोरी सांगितली की एक समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये एक शिंपले आहेत. ओके, मग ती शिंपली आहेत ना, तर सगळे शिंपले आहेत. पण एकदम क्वालिटी बेस्ड शिंपले कोणते आहेत, ज्या शिंपल्यामध्ये मोती येतेच. मग ते कुठे भेटतात, समुद्राच्या तळागाळामध्ये भेटणार, बरोबर की नाही. मग ते शिंपले शोधण्यासाठी आपल्याला समुद्राच्या डेप्थ मध्ये जावं लागेल की नाही. मग सेम आपल्याला जर क्वालिटी बेस्ड लीडर काढायचे आहेत ना तर आपल्याला डेप्थ मध्येच उतरावं लागणार आहे. म्हणजेच काय, टीमच्या टीम मध्ये घुसून काम करावं लागणार आहे. तुम्ही जर वरच्यावर काम करत असणार तर सॉरी टू से, इथं टीम कधी तुमची डाऊनला जाईल ना तर आपल्याला कळणार सुद्धा नाही. मग इथं टीमला जर स्टँड करायचंय तर डाऊनच्या डाऊन मध्ये जाऊन काम करावंच लागेल आणि लीडर तोच असतो जो डाऊनच्या डाऊन मध्ये जाऊन काम करतो. कारण की तिथून जर तुम्ही हिरे काढले, तिथले जर तुम्ही मोती काढले तरच तुम्हाला डिमांड येणार आहे. ओके, जसं आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की न्यू लोकांना कसं अप्रोच व्हायचं, बरोबर की नाही. आता तुम्हाला काय करायचंय, म्हणजे मला एक जस्ट तुम्हाला सांगायचंय की आता खालच्या लोकांची पण लिस्ट काढायची. आता बरेच जण लोकांची कंप्लेंट काय असते, तुमच्याकडे हे एक ऑब्जेक्शन आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. टीमचं हे ऑब्जेक्शन येतं की मॅडम खाली तर मी लोक जोडले पण ती ती म्हणते की माझ्याकडे 2 बायकाच नाहीये, माझ्याकडे 2 लेडीजच येत नाहीये, मग काय करायला पाहिजे. तर इथे एक ऑप्शन आहे. इथे बघा आपल्या सर्वांकडे ग्रुप असतात, बरोबर की नाही. प्रत्येकाचा फॅमिली ग्रुप आहे, प्रत्येकाचा फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे. आता ज्याची लिस्ट संपली आहे त्याच्यासाठी पण एक ऑप्शन आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुमची पॉवर पॉवर झालीये आणि विकर अजूनही विकरचे, किंवा तुमची विकर जी होती ती पॉवर झालीये आणि जी पॉवर झाली होती ती विकर झालीये, पण आता तुमच्याकडे तुमचा पर्सनल डाटा नाही ना ते लोक टाकण्यासाठी. मग अशा सिच्युएशनला तुम्ही करणार काय, मग इथे माइंड सेट करायचा 2 पद्धतीचा. आपल्याला बिझनेस 2 वेनी करायचा आहे, ऑनलाईन पण करायचं आणि ऑफलाईन पण करायचं आहे. ज्या लोकांना फील्ड वर्क शक्य आहे त्यांनी फील्ड वर्क करा. आणि तुम्हाला सांगते खरंच फील्ड वर्क वरती खूप जबरदस्त लेवलची अचिव्हमेंट होते. घरात बसूनच होणार नाही. आपल्याला ते, म्हणजे मला असं नाव ठेवायचं नाही कोणाला, पण डी ड्रीमनी खूप घाणेरडी सवय लावलेली आहे, वर्क फ्रॉम होम, घरात बसूनच कामं करा. लिटरली सांगतेय, मी आरती मॅडमला सुद्धा हेच बोलले की मॅडम जशी माझी जॉईनिंग झाली ना, फर्स्ट वीकच मी करत होते आणि सेकंड वीकला मी फील्डवरती उतरले. जसं काल मी सांगत होते सरांना की माझी ही बॅग आहे, माझ्या बॅगमध्ये कंटिन्यू पॅड असतात, सिरिंज असते. मी पर्सनल लोकांना जाऊन व्हिजिट करते, तिथे 2-4 लेडीज किंवा सिंगल लेडीज जरी असेल तरी मी तिला डेमो दाखवते, तिला तिथे प्लॅन प्रेझेंटेशन पण करते. तिला बेनिफिट काय, बघा. जर आपल्याला काल जसं सर म्हणत होते ना की तुमच्या पेमेंटसाठी काम नका करू, तुमच्या डाऊनलाईन साठी काम करा. मग नेमकं काय करायचं, हा पण एक प्रश्न येतो. डाऊनलाईन साठी काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, बरोबर की नाही. आपण काय करतोय ना, स्वतःला किती भेटणार आहे हे सांगण्यापेक्षा आहे ना,
समोरच्या व्यक्तीला काय भेटणार आहे ना हे सांगा. बरोबर की नाही? आता जस्ट एक उदाहरण जर द्यायचं तर आता 2 मैत्रिणी आहेत. ओके. समजून घ्या मी आहे आणि एक मनीषा मॅडम आहेत. आता मी मनीषा मॅडमला प्लॅन द्यायला चालली आणि मनीषा मॅडमला सांगते, मॅडम तुम्ही करा बरं जॉईन. इथे तुम्ही जॉईन केल्या ना 2 की तुम्हाला हे भेटणार आहे. आणि तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर आहे ना वरती मला पण मग तिचा प्रश्न पडतो, मॅडम मी जॉईन केल्यावर तुम्हाला किती भेटणार आहे? बरोबर की नाही? तुम्ही सांगितलं, चला मला पण हे भेटणार आहे. आता ती तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये असेल तर ती काही म्हणणार नाही. पण तिच्या माइंडसेट काय होणार आहे? मी करणार आहे म्हणून यांना वरती जाणार आहे. मग इथे ना तुम्ही त्यांचा माइंडसेट असा करा की त्यांनाच काय भेटणार आहे. तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचूच देऊ नका. म्हणजे हा प्रश्न त्यांच्या माइंड पर्यंत आलाच नाही पाहिजे की त्यांनी केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे. तुम्ही त्यांना दाखवा, मॅडम तुम्हाला इथे चांगली कंपनी भेटते, मॅडम 600 मध्ये बिझनेस भेटतोय, मॅडम रिपर्चेस वरती असा फायदा आहे, क्वालिटी बेस इतका पॅड आहे, हेल्थ वरती बोला, हे बोला, ते बोला, सगळं बोला आणि तिथेच त्यांची क्लोजिंग करा. क्लिअर? हे तिथेच त्यांचं क्लिअर करणं फार गरजेचं आहे. कारण की बघा, आपल्याकडे जर डाटा नाहीये तर आपण कोणतंच काम करू शकत नाही. मग डाटा जर पाहिजे ना तर ह्या वेळी आपल्याला वर्क करणं गरजेचं आहे. आता सकाळी थोडस जसं काल सरांनी सांगितलं ना तर अजून मी थोडस डायरी मेंटेन वरती पण बोलले. जसं मी म्हटलं की आज आपल्याला डायरी मेंटेन करणं गरजेची आहे. जर प्रॉपर पद्धतीने आपण डायरी मेंटेन केली तरच आपल्याला प्लॅन पाहिजे. काल जसं सरांनी सांगितलं ना आपल्याकडे पण प्लॅन पाहिजे की काय प्लॅनिंग आहे आपलं. सकाळी उठलोय, चला आपलं वर्क असतं, सकाळी उठल्याबरोबर टिफिन बनवायचं, स्वयंपाक करायचं, धुणं भांडी करायची, स्वयंपाक झाला, हे झालं, ते झालं, आवरून झालं, सगळं झालं. नंतरचा वेळ मग तुमच्याकडे हे प्लॅनिंग पाहिजे. मी दुपारी एखादी मीटिंग घेते, माझी त्या डाउनलाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तिच्या प्रोडक्टचा काहीतरी प्रॉब्लेम होता, तिच्या पेमेंटचा काहीतरी इश्यू होता, मग त्या लोकांनी तुम्हाला मेसेज केलेले आहेत, मग त्यांना पटापट रिप्लाय द्या. मग त्यांना सांगा आपल्याला कुठे मीटिंग घ्यायची आहे का, तुम्ही तुमच्या लोकांशी माझी भेट घालून द्या. मॅडम मी जसं म्हणते ना सुरुवातीपासून तुम्हाला डाउनलाईन मध्येच घुसून काम करावं लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. आणि स्वतःला आहे ना आपल्याला थोडेसे नियम पण लावा लागणार आहेत. कारण सक्सेस जर पाहिजे तर कामाचं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. आणि ही जस्ट एक छोटीशी सुरुवात आहे. आजची जी आहे ना आमचे सर म्हणतात की अचिव्हमेंट आहे ना ही योग्यतेने मिळाली पाहिजे, योगायोगाने नाही. आणि ज्या व्यक्तीला योगायोगाने मिळते ना ती अचिव्हमेंट जास्त दिवस कधीच टिकत नाही. काल सर पण तेच बोलले आणि आमचे गुरु पण तेच बोलतात. मग इथे आपल्याला काय करायचंय ना आपल्याला योग्य बनायचंय. आपल्याला टीमला लीड करण्या अगोदर आपल्याला लर्निंग मोड मध्ये यायचंय. आपल्याला स्वतःला शिकायचंय. मग या छोट्या 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 गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत ना मेन म्हणजे काय, लिस्ट, फॉलोअप आणि कन्सिस्टन्सी. हॉट कॅटेगरी, वॉर्म कॅटेगरी, कोल्ड कॅटेगरी ही तुमच्या लिस्टला मदत करणार आहे. रेकॉर्ड तुमच्या टीमचं तुम्हाला इथे मदत करणार आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, फक्त आज मला तुम्हाला ह्याच सांगायचे की ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपण सुरुवात करू. सांगायला खूप काही आहे पण वेळेअभावी पण आपण खूप जास्त बोलू शकत नाही. आणि जर असेलच थोडासा इंटरेस्ट तर मॅडम मी इन शॉर्ट मध्ये प्लॅन प्रेझेंटेशन कसं करते मी माझं तर ते सांगू शकते. जर सर्वांना ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर आपण सांगू शकतो. का आपण नंतर सेशन घ्यायचं मॅडम याचं? नाही नाही आता सांगून टाका ना, म्हणजे त्यांना एक अंदाज पण येईल की शॉर्ट याच्यामध्ये कसं आपण लीडला हे करू शकतो. ओके. हा. बघा मॅडम आता जसं आपण म्हणतो की येस मॅम तुमच्यासारखं प्लॅन प्रेझेंटेशन मला तर जमणारच नाही. म्हणजे प्रत्येकाची एक स्किल असते. ओके. प्रत्येकाचं एक डेव्हलपमेंट पार्ट असतो आणि तुमची जी कन्सिस्टन्सी कंटिन्यू 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 घेण्याची म्हणजे जसं आपण त्याला कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य म्हणतो. कंटिन्यू तुम्ही सातत्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग मीटिंग घेतात, तुम्ही अपॉर्च्युनिटी मीटिंग घेतात, म्हणजे तुमचा एक बेस बसलेला आहे. पुढे काय बोलायचं याचं तुमच्या माइंडनी तुम्हाला लगेचच अवेअर केलेलं असतं. बरोबर की नाही? पण आम्ही जर तशीच कॉपी करायला गेलो तर तिथे आम्ही कुठेतरी व्हायबल होतो. मग समोरच्या वरती आमचं बॅड इम्प्रेशन हा प्रकार पण होतो कधी कधी. मग इथे काय करा स्वतःच्याच माइंडला थोडस वेगळ्या डिफरंट टाईपनी मी जस्ट तुमच्या 2च ट्रेनिंग मिटिंग ऐकल्या मॅडम, सॉरी अपॉर्च्युनिटी मिटिंग ह्या 2च ऐकल्या होत्या. आणि ह्या 2 मिटिंग मध्येच मी माझाच एक पर्सनल प्लॅन बनवून टाकला. आणि तो प्लॅन असा होता मॅडम, म्हणजे वर्क केला तो प्लॅननी. पण आता तुम्ही बघा तुम्हाला जर लक्षात येत असेल तर तुम्ही पण नक्कीच त्याला हे करू शकतात. मी काय करायची मॅडम, ज्यावेळेस पण एखादा गेस्ट आहे माझ्या समोर मी त्याला बोलता करायची. मी जास्त स्वतः नव्हते बोलत, मी स्वतः बोलता बोलता त्याला प्रश्न विचारायचे. काय होतं ना जसं बघा आता इथे आपण ट्रेडिंग मीटिंग घेतोय म्हणून मीच कंटिन्यू बोलतीये. पण बऱ्याच जणांना मग तिथे काहीतरी काहीतरी चालू आहे रटाळ, कंटिन्यू तेच आहे, माइंडसेट भाग नसतो. ओके. तर बऱ्याच जणांचं असतं एक्साइटमेंट की नाही मला आता समजून घ्यायचंय. तर ज्यावेळेस आपण कॉलिंग करतो ना आपण जर त्यांना पूर्ण डिटेल मध्ये प्लॅन सांगत बसलो ना मॅडम तर तो व्यक्ती इरिटेड होतो. मग इन शॉर्ट मध्ये
आणि त्याचा माइंड सेट करून जो मी प्लॅन प्रेझेंटेशन केलं होतं, मी 10 मिनिटं त्याच्यामध्ये बोलणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे मी कसं सांगते. सपोज समजून घ्या, एक न्यू गेस्ट माझ्या समोर आहे आणि मला आता त्याला प्लॅन प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर मी आता त्यांना इकडनं कॉलिंग केलंय. त्यांनी मला रिस्पॉन्स दिला होता. स्टेटस बघितला आणि मी त्यांना कॉलिंग केला आणि कॉलिंग केल्याच्या नंतर मग आमचं नमस्कार सर, नमस्कार मॅडम, जे कोणी असतील ते त्यांना आपण हाय हॅलो वगैरे करणार. येस मॅडम, तुम्ही रिप्लाय दिला होता. काय लक्षात आलं तुमच्या? मी त्यांना असं विचारते, काय लक्षात आलं? मॅडम तुम्ही कुठे वर्क करता? तुम्ही जॉब करता का? किंवा तुम्ही घरी आहात? मग ती उत्तर देते समोरची व्यक्ती, की बाबा मी जॉब करते. जी हाऊसवाईफ असेल ती म्हणते मी हाऊसवाईफ. मग मी त्यांना प्रश्न हा विचारते मॅडम, की मॅडम तुम्हाला नेटवर्क क्षेत्रातलं काही माहिती आहे का? किंवा तुम्हाला नेटवर्किंग हा विषय माहिती आहे का? आता ज्या लोकांना नेटवर्किंग हा शब्द कळतो ना मॅडम, ते लोक हो म्हणतात. हा, आम्ही ते केलेलं आहे. मग मी प्रश्न विचारते, कोणत्या कॉन्सेप्ट मध्ये केलेलं आहे? मग मी 2-4 कंपन्यांची नावं घेऊन दाखवते. ओके, मालापस्टाईल, सनेज आहे, वेस्टीज आहे, ओरिफ्लेम आहे, अॅम्वे आहे. मग हे तुम्हाला माहिती आहे का? मग ते म्हणतात हो, ते ओरिफ्लेम मध्ये मी केलेलं आहे. ओके, ओरिफ्लेम. मग मॅडम तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला नेटवर्किंग क्षेत्रातलं नॉलेज आहे, असं मी त्यांना तिथे बोलते. आता जी नॉन नेटवर्किंग आहे ती काय म्हणते, की नाही नाही नाही, मला हे काही मी ऐकलेलं नाहीये. हा, फक्त नाव ऐकलेलं आहे, पण मग मी कधी काही केलेलं नाहीये. मग इथे गृहीत धरायचं की यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही. मग जिथे ती व्यक्ती नॉन नेटवर्किंग आहे ना, मग मी तिथे तिला मी डायरेक्ट सेलिंग ही कन्सेप्ट समजून सांगते. ओके मॅडम, मी आता तुम्हाला ना काही सांगणार आहे. हे जर तुम्ही पुढच्या 10 मिनिटात शांततेने जर माझं ऐकून घेतलं ना, तर मला असं वाटतं की तुमच्या मनात जे येणारे प्रश्न आहेत ना, हे इथेच संपतील. आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला 10 मिनिटानंतर विचारा, पण पहिले 10 मिनिटं माझं ऐकून घ्या. मी असं त्यांना क्लिअर करते अगोदर. मग मी प्लॅन सांगायला सुरुवात करते आणि त्या अगोदर त्यांना विचारते, जर तुम्हाला नेटवर्क क्षेत्रातलं माहित नाही तर डायरेक्ट सेलिंग ही कन्सेप्ट समजणं फार गरजेची आहे. बऱ्याच लोकांना डायरेक्ट सेलिंग ही कन्सेप्टच समजत नाही. मग कंपनी टू कस्टमर इन शॉर्ट मध्ये सांगते मॅडम मी, कंपनी टू कस्टमर काय असतं? ज्यावेळेस एखादी वस्तू एखाद्या कंपनीकडे तयार होते ना, तर ती 40%लाच तयार होते. पण ज्यावेळेस ती एखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचते ना, तर ती 100%ला असते. एक उदाहरण देऊन मी त्यांना सांगते. समजून घ्या, एक चहाच्या पत्तीचं पॅकेट आहे. जर आपण ते एखाद्या कंपनीकडनं घेतलं, सॉरी एखाद्या दुकानदाराकडनं घेतलं, त्याची ऑन एमआरपी किंमत किती आहे? 100 रुपये. पण मला तुम्हाला हे सांगायचं की ती जी पत्ती आहे ना, कंपनी जी तयार झाली ती 40 रुपयालाच तयार झाली. पण आता हे मधले 60 रुपये गेले कुठे? मग बघा, त्याच्यामध्ये डीलर आहेत, होलसेलर आहेत, स्टॉक पॉइंट आहे, रिटेलर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे कोण? ऍड करणारे. बघा, ऍड मार्फतच तुमच्या घरात ती पत्ती आली का नाही? मग आता तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मेरे सौंदर्य का राज लक्स साबण ही ऍड कोण करतं? ऐश्वर्या राय. ते म्हणतात हो. मग मला सांगा, मनावर हात ठेवून, ऐश्वर्या राय खरंच लक्स साबण युज करते का? मग ते म्हणतात नाही. तुम्ही तर त्यांना बघून घ्यायला गेले की नाही मार्केटला? ते म्हणतात हो. मग मॅडम, जी व्यक्ती तुम्हाला लक्स साबण वापरायला सांगते ती स्वतः तिला वापरत नाही, पण तुम्हाला तिने वापरायला सांगितली आणि ती घेण्यासाठी तुम्ही दुकानात गेले, बरोबर की नाही? मग इथे फायदा कोणाचा झाला, तुमचा की त्यांचा? मग ते म्हणतात त्यांचा. मग सेम मॅडम, ही मधली जी साखळी ना, हिला आपण कधीच बायपास करू शकत नाही, कारण आपण कोण आहोत? कस्टमर. मग कष्ट कर आणि मर, हा प्रकार असतो. ओके. मग आपल्या खिशातले 60 रुपये कोणा जात आहेत? या मधल्या ज्या शेण साखळीमध्ये ना, यांच्यामध्ये जात आहेत. मग यांना बायपास करण्यासाठी डायरेक्ट सेलिंग ही कन्सेप्ट आलेली आहे. मग ही कन्सेप्ट म्हणजे काय? तर कंपनी काय करते, डायरेक्टली आपल्या ग्राहकापर्यंत ही वस्तू पोहोचवते आणि त्या ग्राहकाला ग्राहक न ठेवतात त्याला डिस्ट्रीब्युटर करते, म्हणजेच त्याला एक इन्कम कमवण्याची संधी देते. मी एवढंच सांगते. ते म्हणतात ओके. आता मॅडम, इथून पुढे मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ना, हा मेन बिझनेस आहे. तुम्ही थोडंसं ऐकून घ्या. बघा, पेस्टल नावाची एक कंपनी आहे. ती कंपनी प्रॉपर मुंबईची आहे. कंपनीचे जे सीएमडी आहेत ते शिवाजी गोळे सर आहेत. कंपनीकडे 3च प्रकारचे प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅबलेट आहेत आणि 1 प्रकारचं सॅनिटरी पॅड. आता बघा, ह्या ज्या 2 प्रकारचे टॅबलेट आहेत ना, याच्यामध्ये एक महिलांच्या आरोग्याविषयीची टॅबलेट आहे आणि दुसरी एक इम्युनिटी बुस्टर आहे. पण कंपनीचा जो मेन बेस आहे ना, तो म्हणजे आपला सॅनिटरी पॅड. आता या सॅनिटरी पॅडची जर तुम्हाला क्वालिटी सांगायची, तर कंपनीचा हा पॅड इतका क्वालिटी बेस आहे. टोटल कॉटन बेस मध्ये तयार झालेला आहे. विथ ग्रीन अॅनियन चिप आहे. 8 प्रकारचे लेअर आहेत. कोणताही कॉटनचा लगदा त्यात नाहीये. त्याची जी ऑब्झर्विंग म्हणजे शोषून घेण्याची जी क्षमता आहे ना, ही हायर लेवलची आहे. आपल्या पॅडचा डेमो सुद्धा होतो. आणि बघा, ग्रीन अॅनियन चिप बद्दल जर बोलायचं झालं ना, तर आपल्याला जो बॅक्टेरिया होतो बघा, पिरियड येतात तर पिरियड मध्ये काय होतं, 4 ते 5 दिवस आपल्याला ब्लिडिंग होत असते. मग जेव्हा आपल्याला ब्लिडिंग होते ना, तिथे जिथे ओलावा आहे ना, तिथे बॅक्टेरिया हायर लेवलला तयार होतो. आणि जेव्हा बॅक्टेरिया तिथे तयार होतो, तर तो आपल्या गर्भपिशवीपर्यंत जातो आणि पुढे आपल्याला हळूहळू कॅन्सर होण्याची क्षमता वाढायला लागते. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला इथे काय करायचंय? आपलं संरक्षण करायचंय. म्हणजेच काय? बघा, आपण लेडीज आहे ना, आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. मार्केटमधून आपण पाडा आणतो, बरोबर की नाही?
मग मी इथं थोडंसं मी मार्केटचं पॅड आणि आपल्या पॅडचं कंपॅरिझन करते. बघा, मी तर तुम्हाला कोणत्याही कंपनीबद्दल वाईट म्हणणार नाहीये, पण मार्केटमध्ये जे पॅड मिळत आहेत ना, तर 20 रुपयापासून तर ₹250 पर्यंतचे पण पॅड आहेत. मग मार्केटमध्ये आहे का नाही? ते म्हणतात हो. मग बघा ना, प्रत्येक कंपनीने त्याची त्याची क्वालिटी तयार केलेली आहे. मग आपल्याकडे पण सेम असा क्वालिटी बेस्ड पॅड आहे, जो मार्केटच्याच रेटमध्ये आपल्याला इथे मिळणार आहे. तो कसा? मी सांगते. पण तत्पूर्वी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, की पॅडची क्वालिटी काय आहे. मी त्यांना पॅड बद्दल आता पूर्ण इथं नॉलेज दिलेलं आहे. आता मी त्यांना बिझनेस स्टार्टअप करते. बघा, त्या अगोदर एक गोष्ट मी क्लिअर करते. मला तुम्ही सांगा, आपण एखाद्या किराणा दुकानदाराकडे गेलो, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहिजे होती एक टी पावडर, म्हणजे एक चहाच्या पत्तीचं पॅकेट पाहिजे होतं. तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे त्या दुकानदाराला दिले ₹50 आणि त्या दुकानदाराने तुम्हाला दिले इथे चहाच्या पत्तीचं पॅकेट. मला सांगा तुमचं त्याच्याकडे काय शिल्लक? ती व्यक्ती म्हणते काहीच नाही. त्या दुकानदाराचं तुमच्याकडे काय शिल्लक? काहीच नाही. मग मॅडम तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली का? ती म्हणते नाही. मग इथं तुम्ही काय केलं? इथं तुम्ही केली खरेदी. ती व्यक्ती म्हणते हो. मग सेम ॲज इट इज तुम्हाला ही कंपनीला फक्त एकदाच ₹600 टाकायचे आहेत, म्हणजेच पाठवायचे आहेत. कंपनीकडे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि कंपनी तुम्हाला 3 सॅनिटरी पॅडचं पॅकेट बाय कुरिअर फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी पाठवणार आहे, ज्याला ₹1 पण चार्ज तुम्हाला लागणार नाहीये. या सॅनिटरी पॅडच्या पॅकेटची ऑन एमआरपी किंमत आहे ₹200. आता तुम्ही म्हणताल, मॅडम तुम्ही तर आता म्हटल्या, की मार्केटच्या याच्यामध्ये पण तुम्ही सांगताय पॅड तर खूप महाग आहे आणि आपण एवढा महाग पॅड वापरू शकत नाही. पण 2 मिनिटं मॅडम, मी तुम्हाला सांगते हा पॅड आपल्याला स्वस्त कसा आहे. बघा, हा जो ₹200 एमआरपीचा पॅड आहे ना, याच्या एका पॅकेटमध्ये आहे टोटल 6 पॅड. ज्यावेळेस आपण कंपनीला ₹600 पाठवणार, कंपनी आपल्याला 3 सॅनिटरी पॅडचं पॅकेट देणार, म्हणजे टोटल आपल्याला 18 पॅड कंपनी देणार आहे. बघा, जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन झालं, कंपनीने तुम्हाला पॅड पाठवले. नेक्स्ट रिपर्चेस आपल्याकडे बघा, रिपर्चेस हा प्रकार आहे. रिपर्चेस म्हणजे काय? बघा, 3 महिने तुम्ही हा सॅनिटरी वापरणार आहे. 3 पॅकेट 3 महिन्याला वापरू असं आपण धरूया. पण 4थ्या महिन्यात कोणत्या ना कोणत्या कंपनीचं वापरणार की नाही? मग त्या कंपनीचं वापरण्यासाठी पुन्हा पॅड विकत घ्यायला जाणार की नाही? मग तिथे जर तुम्ही त्या कंपनीचं वापरण्यापेक्षा जर आपल्याच कंपनीला पुन्हा ₹600 पाठवले, तर कंपनी इथे तब्बल तुम्हाला ₹600 मध्ये 10 पॅकेट पाठवते. म्हणजेच इथे तुम्हाला ₹600 मध्ये 60 पॅड मिळतात. बघा, सुरुवातीच्या खरेदीला मॅडम तुम्हाला किती दिले कंपनीने? 3च दिले. पण इथून पुढे लॉंग टर्म पर्यंत तुम्ही जेव्हाही कधी खरेदी करणार आहे ₹600 ची, त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला ₹200 एमआरपीचा पॅड देणार आहे, फक्त आणि फक्त ₹60 ला. आता तुम्ही मला सांगा बरं, पॅड स्वस्त आहे की महाग आहे? मग ती लेडीज म्हणते पॅड स्वस्त आहे. मग एवढा क्वालिटी बेस्ट मॅडम, ₹200 एमआरपीचा पॅड फक्त ₹60 ला मिळतोय तुम्हाला. मग हा पॅड घ्यायला तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही? ती पुन्हा शांत जर बसली ना, तर म्हणायचं मॅडम बघा ना, आता बघा, विस्पर अल्ट्राचा पॅड डबल एक्सेल साईज आहे की नाही? स्क्वेअर वाला बॉक्स असतो बघा विस्पर अल्ट्राचा. किती रुपये एमआरपी मॅडम त्याची? मग ती सांगते ₹50. मॅडम बघा ना, तो जो पॅड आहे ना, त्याला काय करा, घरी आणा. त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी टाका आणि वरचं कव्हर आहे ना फाडून फक्त एकदा त्याला ताणून बघा. मॅडम, प्लास्टिक ही आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. प्लास्टिक मुळे खूप प्रदूषण होतंय, कारण की प्लास्टिक असा घटक आहे जो कधीच डिस्ट्रॉय होत नाही आणि आपण आपल्या प्रायव्हेट पार्टच्या तिथे त्याला वापरतोय. मग आपल्यासाठी तो हानिकारक आहे का चांगला आहे? बरं, प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? मग ती लेडीज म्हणते नाही. मग मॅडम, याच्यामध्ये प्लास्टिक आहे. बरं बघा, असा प्लास्टिक कोटेड पॅड तुम्ही ₹50 ला घेताय. मला सांगा, तुम्हाला इथे किती द्यायचे महिन्याला फक्त शिल्लक? ₹10 जाणार आहे की नाही? मग तुम्ही तुमच्या मुलाला चॉकलेट, बिस्किटसाठी, चिप्ससाठी देता की नाही ₹10? मग स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही ₹10 एक्स्ट्रा खर्च करू शकता की नाही? मग तिचं तिथे माइंड क्लिअर होतं. मग ती म्हणते, "हो, नक्कीच करू शकते. का नाही करू शकत?" मग मॅडम, फक्त ₹10 शिल्लक द्यायचे आहेत. विस्पर अल्ट्रा वापरताय ना तुम्ही ₹50 चा, ₹10 एक्स्ट्रा देऊन तुम्ही आपला पेस्टलचा पॅड वापरा. एकदम जबरदस्त लेव्हलचा पॅड आहे. तिथे हा एक माइंडसेट झाला. आता मी त्यांना मॅडम 2 प्रकारच्या बिझनेसनी इथे ट्रान्सफर करते. बघा, इथे 2 प्रकारचे बिझनेस आहे. आता सगळेजण लोकं जोडू शकत नाही. सॉरी. मग अशा वेळेस काय करता येईल? जर प्रत्येक जण बिझनेसला इथे लोक जोडायला लागला, तर प्रत्येक व्यक्ती तर जोडला जाणार नाहीये. मग जसं सर आपल्याला काल बोलले, की आपल्याला युजर्स वाढवणं फार गरजेचे आहेत. मग युजर कसे होणार? मग इथे समोरच्या व्यक्तीला जर आपण सांगितलं, "हे बघा, तुम्हाला जर लोक जोडता आले तर ठीक आहे, पण तुम्हाला जर इथं जोडायचं नसेल, तर तुम्ही एक रिटेलिंग हा पार्ट करू शकता." नेमकं कसं? काहीच नाही. बघा, तुमच्या जर 4-5 मैत्रिणी चांगल्या क्वालिटी बेस असेल ना, त्यांना काय करा, जसं तुमचं पॅड आला ना, त्यांना एक यूज करायला द्या. आणि मी तुम्हाला खात्री देते, जसंही तो पॅड वापरणार ना, त्या तुम्हाला रिप्लाय देणार आहे. मग त्यांना सांगायचं, "हे बघ, तू आहे ना माझी खूप जवळची मैत्रीण आहे. हे बघ, या पॅडवरती किती एमआरपी आहे? ₹200. पण तू माझी जवळची बेस्ट फ्रेंड असल्यामुळे इथे मी तुला 50% डिस्काउंट देणार आहे." म्हणजे कितीला?
डायरेक्ट 100 रुपयाला. आता ती जर 100 रुपयाला घ्यायला तयार झाली तर तिला ऑब्व्हियसली देऊन टाका. तुम्हाला मॅडम पायडा कितीला पडला होता? 60 रुपयाला. तुम्ही कितीला विकला? 100 रुपयाला. बघा, एका पॅकेट मागे 40 रुपये निघाले. बरं, हे विकण्यासाठी तुम्ही बॅग घेऊन तिच्या घरी गेला का? मग ती म्हणते नाही. मग ती तुमच्या घरी आली कारण की तुम्ही तिला काय केला? पॅड प्रमोट केला होता. मग इथे तुम्ही घरात बसल्या बसल्या सुद्धा रिटेलिंग करू शकता. आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा ह्या पॅडची रिटेलिंग करू शकता. पण हा मेन बिझनेस नाही मॅडम. मेन बिझनेस तर अजून पुढे आहे. मग ते त्यांना पुन्हा मी विचारते, मग तुम्ही पुढचा बिझनेस तुम्हाला ऐकायचा का? मग ते म्हणतात हो ठीक आहे चालेल, सांगा. मग मी पुढे सांगते. बघा, आता इथे काय केलं मॅडम तुम्ही? पहिले क्लिअर करते बरं का, तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट इथे करत नाहीये. तुम्ही इथे खरेदी करत आहात. मग खरेदी कशी? तुम्ही काय केलं? कंपनीला पाठवले. कंपनीने तुम्हाला काय दिलं? सेम सॅनिटरी पॅड तुमच्या घरी पाठवले. आता मला सांगा मॅडम, तुम्ही इथे कशासाठी आला? पैशाची गरज आहे की नाही? ती म्हणते हो यस ऑब्व्हियसली पैशाची गरज आहे. मग मॅडम, जर तुम्हाला गरज आहे तर तुमच्या लिस्टमध्ये अशा काही लेडीज आहेत, असे काही फॅमिलीतले लोक आहेत किंवा फ्रेंड लोक आहेत की ज्यांना पैशाची गरज आहे की नाही? मग यस ऑब्व्हियसली आहे. मग तुम्हाला काय करायचे? अशाच 2 गरजू लेडीज आहेत ना, त्यांना हा प्लॅन आपल्याला सांगायचा. काय त्यांना आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे? बघा, जसंही आपण त्यांना ह्या 2 गोष्टी सांगणार आहे, या 2 महिला काय करणार आहे? सेम कंपनीला पैसे पाठवतील, कंपनी यांना प्रोडक्ट देणार आहे. यांचं कंपनीकडे काय गेलंय? पेमेंट गेलाय. कंपनीने यांना काय दिलंय? प्रोडक्ट दिलंय. आता प्रश्न इथे हा पडतो मॅडम, की तुम्ही त्या कंपनीला पैसे पाठवले, देवाणघेवाण तर संपली ना, तुमचं कंपनीकडे काही शिल्लक नाही, कंपनीचं तुमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग आता उद्या कदाचित कंपनी बंद पडली तर? हे मी आवर्जून समोरच्याला सांगते. जर यदा कदाचित उद्या कंपनी बंद पडली तर तुमचा काय लॉस? मग ती बाई म्हणते लॉस काहीच नाही, कारण की मी इथे इन्व्हेस्टमेंट नाही केली ना मॅडम. मी इथं पैसे पाठवले, त्यांनी मला काय दिलंय? प्रोडक्ट दिलंय. मी इन्व्हेस्टमेंट केलीच नाही. मग मी म्हणते त्यांना, मग उद्या बंद पडायची तर आज का बंद पडणार? तुमचा काय लॉस? ती म्हणते काहीच नाही. क्लिअर ना मॅडम? ती म्हणते हो क्लिअर. ओके, चला मी आता तुम्हाला पुढे बिझनेस समजून सांगते. मग जसंही तुम्ही इथे तुमच्या 2 लेडीज आणल्या, त्यांनी पण सेम केलं मॅडम. त्यांनी कंपनीला पैसे पाठवले, कंपनीने त्यांना पण वस्तू दिली. पण जशाही या तुमच्या 2 लेडीज तुम्ही आणल्या, इथे त्या तुमच्या स्पॉन्सरने आल्या म्हणून कंपनीने ते तुम्हाला देणार आहे 50-50 स्पॉन्सर इन्कम. बघा, आता ह्या दोघींवरती ए आणि बी अशा 2 तुमच्या मैत्रिणी आपण असं समजूया. ए आणि बी ने तुम्हाला इथे काय दिलंय? 2 लोक तुम्ही इथे आणलेत, म्हणजे तुम्ही ए आणि बी व्यक्तीला आणलंय, तर यावरती तुम्हाला किती मिळाले? 50-50 रुपये. पण आता ए आणि बी काय टाइमपास आली का मॅडम? तर ते म्हणतात नाही. ऑब्व्हियसली यांना पण पैसे कमवायचे आहेत ना, मग यांना पण आपल्याला यांचे 2 लोक आणायला सांगायचे आहे. जसं ए नी तिची सी आणि डी नावाची मैत्रीण आणली, बी नी तिची ई आणि एफ नावाची मैत्रीण आणली. पण आता मोठा प्रॉब्लेम मॅडम, लोक म्हणतात हा काय चेन सिस्टम आहे का? लोक जोड्याचा धंदा आहे का? तर येस मॅडम, काय म्हणताय तुम्ही? हा नाही नाही, तुम्ही चालू द्या. बाकीचे लोक मेसेज करतायत, तर प्लीज तुम्ही मॅडमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. मेसेज आपण नंतर करूयात, पण ते काय म्हणतात हे सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. येस येस हा येस मॅम, चालू करा तुम्ही. येस ओके. सो मग इथे मी त्यांना म्हणते ओके, आता इथे तुम्ही ज्या 2 जणी आणल्यात बरोबर ना, मग ए नी सी आणि डी आणली, बी नी ई आणि एफ आणली. ओके, पण आता आपण काय म्हणतोय? मॅडम इथे लोक चेन सिस्टीम आहेत का? जोड्या लावायचा धंदा आहे का? तर बघा मॅडम, आपल्याकडे इतके जबरदस्त लेवलचा बिझनेस आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, ए आणि बी नावाची व्यक्ती इथे आलेली आहे. ए आणि बी वरतीच तुम्हाला इथे इन्कम मिळणार आहे. पण आता काही कारणास्तव जर तुमची बी नावाची मैत्रीण म्हणते अगं माझे मिस्टर नाही म्हणतायत करायचं, मला काही जमणार नाहीये, काही कारणास्तव ती नाही म्हणतीये, मग अशा वेळेला जर तुमची ए नावाची मैत्रीण नाही, बघा, ए च्या आणि बी च्या ज्यावेळेस जोड्या लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला वरती इन्कम मिळणार आहे, बरोबर ना? मग मी त्यांना सांगते बघून घ्या, ए आणि बी आहे. ए नी 2 मैत्रिणी आणल्या, सी आणि डी नावाची, बी नी आणली ई आणि एफ नावाची. ज्यावेळेस या दोघींनी ह्या 2 आणल्या, ए ला पण भेटणार आहे 100 रुपये, कारण की ए वरती बी वरती तुम्हाला भेटले की नाही, मग ए ला पण भेटणार आहे 100 आणि बी वरती पण तुम्हाला भेटणार आहे 50-50 म्हणजे 100. पण ज्यावेळेस खाली हे 4 लोक आले, यांच्या 2 पेअर मॅचिंग झाल्या, म्हणजे यांच्या 2 जोड्या लागल्या आणि कंपनी आपल्याला एका पेअर मॅचिंग वरती म्हणजे एका जोडीवरती देते 200 रुपये. मग खाली लागल्या किती? 2 जोड्या. मग 2 जोड्यावरती इथे तुम्हाला मिळणार आहे वरती 400 रुपये. आता बघा, ए ला आणि बी ला फक्त 100-100च भेटले. बरं, मैत्रिणी कोणाच्या आहेत? ए च्या आणि बी च्या. तुमच्या कोण आहेत? कोणीच नाही. पण बघा ना, ह्या खाली आल्यात म्हणून तुम्हाला बेनिफिट भेटला की नाही? मग ती म्हणते हो भेटला. ओके, पण आता यदा कदाचित जर बी नावाची मैत्रीण तुमची कामच करत नाही, आता तुम्ही मला सांगा, ए चे आणि बी चे 2 लोक ज्यावेळेस जोडले त्यावेळेस तुम्हाला वरती इन्कम आलं, म्हणजे तिथे जोड्या लागल्या त्यावेळेस तुम्हाला इन्कम आलं. पण जर बी नावाची व्यक्ती इथे कामच करत नाही तर इन्कम येईल का? मग ती म्हणते नाही येणार. पण मॅडम तुमच्यासाठी गुड न्यूज इथे अशी आहे की कंपनी आपल्याला काय करते, जर तुमची बी नावाची व्यक्ती जरी काम करत नाही पण ए नावाची व्यक्ती जर काम करतीये
तर त्या ए नावाच्या व्यक्ती एका आठवड्याला जे काही इन्कम घेते त्याच्यावरती 50% तुम्हाला देते. कसं सांगते बघा. जर ए नावाच्या व्यक्तीने इथे एका आठवड्यामध्ये, मॅडम आपल्याकडे विकली पेमेंट आहे, एका आठवड्यामध्ये जर त्यांनी 100 रुपये इन्कम घेतलं तर 50 रुपये तुम्हाला मिळणार. ए नावाच्या व्यक्तीने जर एका आठवड्याला 1000 रुपये इन्कम घेतलं तर 500 तुम्हाला मिळणार. तिने जर 5000 इन्कम घेतलं तर 2500 तुम्हाला मिळणार. म्हणजेच इथं तुमचा ए आणि बी च्या जोड्या जरी नाही लागल्या, सिंगल ए नावाची व्यक्तीच खूप छान वर्क करते, तर तिला येणाऱ्या आयडी वरती पण तुम्हाला इथे 50% इन्कम मिळणार आहे. मग इथे तुमचा लॉस आहे का? नाही, ऑब्व्हियसली नाहीये. ओके, मग इथे तुम्ही जोड्या लावल्या का? नाही, ऑब्व्हियसली नाही लावल्या. क्लिअर? चला मग आता पुढे मी तुम्हाला सांगते मॅडम. बघा, जसं मी तुम्हाला इथं म्हटलं होतं की ए आणि बी नावाची व्यक्ती आहे, सी आणि डी आणली, ई आणि एफ आणली, पण आता इकडची सी काम करतीये आणि तिकडची डी काम करतीये, बरोबर आहे की नाही? मग सिंगल व्यक्तीवरती सुद्धा इथे तुम्हाला काय मिळतंय? इन्कम मिळतंय. पण बघा मॅडम, इथे ज्यावेळेस कंपनी आपल्याला इन्कम देते ना, तर कंपनीने काही फुल स्टॉप पण लावलेले आहेत. आता ते फुल स्टॉप पण सांगते काय. बघा, ज्यावेळेस एखादी डायरेक्ट सेलिंगची कंपनी डायरेक्ट सेलिंग या कन्सेप्ट मध्ये काम करते, तर ती गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करत असते. म्हणून आपल्या कंपनी ऍडमिन चार्जेस 15%, 5% टीडीएस आणि 5% CSR नावाचा एक फंड आहे, तो फंड कट करून 75% अमाऊंट आपल्या अकाउंटला टाकते. म्हणजेच काय, सपोज समजून घ्या, तुम्ही जर एका आठवड्यामध्ये 100 रुपये इन्कम घेताय, तर त्यातलं 25% म्हणजेच 25 रुपये कोणाला जाणार? कंपनीला जाणार. 75 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. जर तुम्ही एका आठवड्यामध्ये 1000 इन्कम घेताय, तर त्यातलं 250 कंपनीला जाणार, 750 तुमच्या अकाउंटला येणार. क्लिअर? चला, सेकंड पॉईंट याच्यामध्ये असा आहे की तुम्ही तुमच्या एकाच नावाचे इथे 7 रजिस्ट्रेशन करू शकता, पण जर तुम्ही इथं 3 रजिस्ट्रेशन केले तर तुम्ही छान लेवलचे इन्कम पण इथे नक्कीच घेऊ शकता. जर तुम्ही एका रजिस्ट्रेशन इथे आलात, मॅडम मी आयडी हा शब्द कधीच वापरत नाही. आयडी हा शब्द बायनरी साठी लागलेला कलंक आहे. सर्वांना सांगते, आयडी हा शब्द बायनरी कन्सेप्ट साठी एक कलंक आहे. जिथे आयडी 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 आपण म्हणतो ना, तिथे लोक काय म्हणतात? जोडायचा धंदा आहे. मग कधीच कोणी पण आयडी आयडी हा शब्द वापरायचा नाही. सर्वांनी रजिस्ट्रेशन हा शब्द वापरायचा आहे. जर तुम्ही तुमच्याच नावाचं सिंगल रजिस्ट्रेशन इथे केलं, तर तुम्ही पर डेला इथे 600 रुपयाच्या रजिस्ट्रेशन वरती एका दिवसाला 2000 रुपये इन्कम घेऊ शकता. आणि तिसऱ्या याच्यामध्ये असं आहे की तुमची जी 6वी, 12वी, 18वी, 24वी म्हणजे 6च्या मल्टिप्लिकेशननी जी पेर आहे 200 रुपयाची, ही कंपनीला जाते. आता तुम्ही म्हणताल, मॅडम एवढं सगळं तर कंपनी घेते ना, आम्हाला काय देते मग? बघा बर का, इथे फक्त आणि फक्त 600 रुपयामध्ये कंपनी आपल्याला 6000 रुपये सुद्धा आठवड्याला इन्कम देऊ शकते. पर डेला जर 600 रुपये भरून एकदाच जर तुम्हाला पर डेला 2000 रुपये इन्कम भेटतंय, तर घेणं योग्य आहे की नाही? ओके, जर तुम्ही तुमच्याच 3 रजिस्ट्रेशन आला तर त्याचा पण बेनिफिट तुम्हाला चांगल्या लेवलचा होऊ शकतो. मग मी इथे त्यांना 3 लेवलचा पण बिझनेस समजून सांगते आणि त्यांना सांगते, आता तुम्ही विचारा, तुमचे काही प्रश्न आहेत का? मग ते म्हणतात नाही. बघा, तुम्हाला इन्कम कमी कमवायचंय की जास्त कमवायचंय? जर 3 ट्रायंगल त्यांच्याकडनं मला काढून घ्यायचंय, तर तिथे माझा टोन चेंज होतो. ओके, चला मॅडम, आता तुम्हाला समजलं? ती म्हणते हो. पण मला एक सांगा, प्रश्न हा आहे की तुम्हाला इन्कम जास्त पाहिजे का कमी पाहिजे? आता ती ऑब्व्हियसली म्हणते, मॅडम कमी कोणाला पाहिजे? सगळ्यांना जास्तच इन्कम पाहिजे. मग जर मॅडम इथे तुम्हाला जास्त इन्कम घ्यायचं असेल, तर तुम्ही 3 रजिस्ट्रेशन जर इथे आलात, तुमचा फायदा काय? मी सांगते. आता समजून घ्या म्हटलं मॅडम. मला त्यांना विचारते, मॅडम तुमचं नाव काय? मग ती समोरची व्यक्ती सांगते, माझं नाव उषा. ओके, चला उषा मॅडम, तुम्ही काय केलंय? ए आणि बी नावाच्या 2 मैत्रिणी आणल्या होत्या, बरोबर? मग आता तुम्ही काय केलंय? ए आणि बी नावाच्या मैत्रिणी इथे न लावता उषा ए आणि उषा बी, म्हणजे इथे काय केले? स्वतःच्याच नावाचे 2 रजिस्ट्रेशन केले. आता ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्याच नावाचे 2 रजिस्ट्रेशन केले, तर इथे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं मॅडम, जर सिंगल रजिस्ट्रेशन आलात तर 2 लोक आणायचे आहेत, पण खाली दोन्ही उषा तुम्हीच आहात. मग इथे तुम्हाला 4 लोक आणणं गरजेचे आहे. आता समजून घ्या, उषा ए आणि उषा बी आहेत. आता उषानी 2 मैत्रिणी आणायच्या आहेत, म्हणजे उषा ए नी 2 मैत्रिणी आणायच्या आहेत, उषा बी नी पण 2 मैत्रिणी आणायच्या आहेत. आता तुमची सी आणि डी, ई आणि एफ जे काही इन्कम घेणार आहे, याच्यावरती तुमच्या उषा ए ला पण इन्कम भेटणार आहे. ई आणि एफ जे काही एका आठवड्यात इन्कम घेणार आहे, याचं बेनिफिट तुमच्या उषा बी ला पण होणार आहे. आणि उषा ए आणि उषा बी यांनी जे काही इन्कम घेतलेलं आहे, यातला पण 50-50% कोणाला जाणार आहे? वरती तुमच्या मेन उषा नावाच्या रजिस्ट्रेशनला जाणार आहे. म्हणजे इथे तुमच्या तिन्ही रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला इथे काय भेटणार आहे? इन्कम भेटणार आहे. मॅडम, इथेच माझा प्लॅन संपलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. येस मॅडम, मी असाच प्लॅन देते. हॅलो. खूप सुंदर पद्धतीने, अगदी म्हणजे मी कदाचित म्हणेल की माझ्यापेक्षा सुद्धा खूप छान प्लॅन तुम्ही प्रेझेंट नो 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 मॅम, करता.
नाही, नाही नाही, नाही नाही. मॅम. रियालिटी आहे. कारण की बघा प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं असतं. बरोबर? अगदी म्हणजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी खरंच म्हणजे तुम्हाला बरं वाटावं किंवा मी तुमचं खूप कौतुक करते असं की मुद्दामून असं नाहीये. पण जे खरंच आहे, खूप सुंदर पद्धतीने प्लॅन प्रेझेंट केला आणि अशा प्रकारे जर प्रत्येकाने जर हे म्हणजे याचं काय होईल डुप्लिकेशन जो तुम्ही म्हणता ना, की प्लॅनचं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर प्लॅनचं डुप्लिकेशन झालं, तर मी लिटरली सांगते, की सगळे लोकं जी आपली ही रणरागिणी टीम आहे, मी तुम्हाला लिटरली सांगते, की तुम्हाला कधीच या पे स्टाईलमध्ये कधीच पस्तावा येणार नाही, की तुम्ही काम करणार. मी का इथे आले? याची गॅरंटी देते. आणि राहिला प्रश्न थोडासा रँक आणि रिवॉर्ड्स मॅडम थोडं सांगायचं झालं, पण ते नंतरचं डीपमध्ये हा आहे. ओके, रँक आणि नाही मॅम. रिवॉर्ड्सचं. येस 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 येस. ऍक्च्युली काय होतं मॅम, ज्यावेळेस हां. आपण एखादा म्हणजे सिंपल व्यक्ती आहे, नवीन व्यक्ती आहे, आता त्याला रँक काय असतं, रिवॉर्ड काय असतं, आपल्याला काय काय भेटतं, याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. त्याला काय असतं ना, त्याच्या भाषेमध्ये त्याला जितपत त्याच्या माइंडमध्ये घुसेल एवढंच. म्हणजे तिथे त्याची जी आपण म्हणतो ना क्युरियोसिटी जी असेल, जसं की बाबा लोक कंपनी पळून जाते, मग तिथे मी तिचा माइंडसेट करून देते की बाई तू असं असं जरी असलं तर तुला काही प्रॉब्लेम. ती म्हणते नाही, आपण पैसे पाठवले, कंपनीने आपल्याला वस्तू दिली, आपल्या कंपनीकडे काही नाही. आणि जर आपण खूप त्यांना डेप्थ मध्ये जर हे सांगितलं, मग मी शेवटी काय म्हणते मॅडम इथे, बघा मी माझ्या परीने तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, पण तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये घ्यायचं असेल तर आपले ना रोज दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 8:30 वाजता हिंदी आणि मराठी लँग्वेज मध्ये वेबिनार होत असतात. तुम्हाला लिंक फॉरवर्ड करून देते, तुम्ही एकदा ती मीटिंग अटेंड करा. म्हणजे याने काय होतं, मी जे सांगितलेलं आहे ते त्यांच्या माइंडमध्ये पण येतं आणि तुमच्या याच्याने त्यांची अजून पॉलिशिंग होऊन जाते. म्हणजे इथे दोन्हीही काम बरोबर. होतात. आणि ज्या लोकांना वेबिनारला बसता येत नाही ना मॅडम, त्यांना मी काय करते, आपला जो प्लॅन प्रेझेंटेशनचे 3 व्हिडिओ आहेत ना, ते फॉरवर्ड करून देते. हं, ते आहेत बरोबर. ते तुम्ही एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की लिटरली स्वतःच्या त्यांच्या भाषेमध्ये आपण जो वेबिनार घेतो ना मॅडम, पीपीटी जो प्रेझेंट करतोय ती सगळ्याच्याच डोक्यात घुसत नाही. मग काही लोकांना आता जी खेडेगावची आहे किंवा जी लेडीज अशी जी कंटिन्यू घरातच आहे, आता तिला जर आपण बायनरी हा कन्सेप्ट सांगितला, तिला जोड्या लावा सांगितला, तिला नेटवर्क मार्केटिंग विचारलं तर तिला हे काही कळत नाही. मग अशा सिच्युएशन बरोबर. मध्ये आपण हा जर प्लॅन प्रेझेंटेशन दिला सोप्या वेनी, तरी म्हणजे तिचं माइंड सेट करूनच मी प्लॅन देते समोरच्याला. आणि मॅडम मी हे 3 जे ट्रायंगल काढलेत ना सुरुवातीचे, म्हणजे मी पूर्ण माझे जेवढे पण फर्स्ट ट्रेनिंग आहेत ना, हे सर्व ट्रायंगलचे ना ह्याच लँग्वेज मध्ये बोलून मी काढलेले. मला अजूनही हं, हं. तुमच्यासारखा प्लॅन व्यवस्थित देता येत नाही. मी हाच प्लॅन रन करते माझा. नाही, येस नाही. मॅम. खूप छान स्वीट आणि शॉर्ट प्लॅन आहे. बघा स्वीट आणि शॉर्ट म्हणजे प्रत्येकालाच एवढा वेळ असतो असं नाहीये. ठीक आहे, आपले वेबिनार होत असतात, तो एक भाग वेगळा आहे. पण प्रत्येकाला जर फोनवरती तुम्हाला हे करायचं आहे, आपली रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर तुम्ही हा प्लॅन खरंच खूप सुंदर कदाचित मी जर समोरचा घाईमध्ये आहे, तर तुम्ही प्लीज त्याला प्लॅन कधीही सांगू नका. म्हणजे काहीतरी ऐकायचं म्हणून तो ऐकणार आणि लिटरली म्हणजे काय होतं माहितीये का, ते तुम्हाला ऐकायचंय पण तुम्हाला तो म्हणू शकत नाही. सर्वात प्रथम सगळ्यांनी समोरच्याला विचारायचं. ही स्वतःला सवयच लावून घ्या. कुणालाही फोन करा तुम्ही. अगदी तुमच्या घरातल्यांना जरी फोन करत असाल ना, तरी तुम्ही त्यांना विचारा, की "तुम्ही फ्री आहात का? किंवा तुम्ही आता बोलू शकता का?" ही सवय लावा. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या म्हणजे प्रत्येक जेव्हा तुम्ही कोणाला फोन कराल, तर ही सवय लागेल. ओके. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते बघा, इथे बरेच जण या इंडस्ट्रीशी बिलॉन्ग करत नाहीयेत. ओके. बऱ्याच जणांना नेटवर्क इंडस्ट्री किंवा डायरेक्ट सेलिंग कन्सेप्ट काय आहे, ही बरेच जण आहेत. तुमच्यापैकीच मी एक होते. मी एक होते. पण मी तुम्हाला एक सांगते, मला खूप आवडतं नॉलेज घ्यायला. मला नॉलेज घ्यायला आणि ज्याला नॉलेज घ्यायला आवडतं ना किंवा बघा आता प्रत्येकाची पूर्वी वाचन लोकं करायची. त्याची सुद्धा मला आवड आहे वाचनाची, पण आता एवढा वेळ नाहीये. बरोबर? तर वाचनाने कम्युनिकेशन किंवा जे आपण वाचत असतो, असं पहिलं यायचं बघा, वाचाल तर वाचाल. बरोबर की नाही? आपल्याकडे एक शब्दांचा भंडार रेडी होतो. तर आता ती वेळ नाहीये वाचन करण्याची. पण मी तुम्हाला एक सांगते, जेवढं तुम्हाला शिकता येत असेल ना कुठूनही, तर तुम्ही नक्की शिका. फार तर काय होईल तुम्हाला दुसऱ्या कुठल्या त्याच्यातनं काही फायदा नाही मिळणार. मी आज जर ही नेटवर्क इंडस्ट्री जर मला कळाली असेल, तर मी तुम्हाला खरं सांगते, मी उगीचच कुठल्याही कंपन्यांची मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, की नक्की काय असतं? बरोबर, की नक्की काय असतं? आणि मी लगेचच तयार झाली का? तर नाही. बरोबर. आज आपल्याला कुठली गोष्ट एखादी कळते.
आज जेव्हा मार्केटमध्ये कुठली तरी नवीन गोष्ट येते, डायरेक्ट आपल्यापर्यंत येते का? नाही. तर ती हळू-हळू मार्केटमध्ये येते. मग आपण बाबा कुणीतरी आपल्याला सांगतं, "बाबा हे असं आहे बरं का." मग आपण लगेच आपल्यावरती ट्राय करतो का? तर त्या गोष्टी काय आहे? बरोबर? डायरेक्ट सेलिंग टाका ना YouTubeला बघा डायरेक्ट सेलिंग कितीतरी छान म्हणजे आता जसं मॅडमनी सांगितलं ना, म्हणजे लिटरली मी मी तुम्हाला खरं सांगते, मी जे केलंय मी तुम्हाला सांगते, ओके? की मला प्रत्येक गोष्ट सर्च करायची सवय आहे. आता माझं सर्चिंग कमी झालंय कारण की माझ्याकडे वेळच नसतो. पण मला जेव्हा माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते, तर डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन द्यायचे, की एवढं-एवढं. तर मी प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक ते मेडिसिन सर्च करायची, की हे नक्की काय आहे? मी डॉक्टर स्वतःला समजत नव्हते किंवा मला डॉक्टर नव्हतं व्हायचं. पण हे कशासाठी आहे? का? बरोबर की नाही? की तर अशी सवय तुम्ही प्रत्येक गोष्टीची लावा, की डायरेक्ट सेलिंग. बाबा डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? तर टाका ना YouTubeला इतके छान-छान लोकं, इतके आपल्याला जे एक्सपिरियन्स लोकं आहेत, ते तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला ऐकायला मिळेल. मी जी तयार झालेली आहे, मी ती अशीच तयार झालेली आहे. माझा फक्त अनुभव हा गुरु आहे. आणि जेव्हा अनुभव तुमचा गुरु असतो ना, तर तुम्हाला आयुष्यात, उभ्या आयुष्यात कुणीच थांबवू शकत नाही, एवढं मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये तयार होऊ शकता. आज कुठली फील्ड मला माहीत नाहीये, अशी मी नाहीये. का? कारण की मी त्याचं नॉलेज घेतलं. बरं, आपल्याकडे एवढा वेळ आहे का? तर नाहीये. पण ज्या गोष्टींमध्ये आपल्याला जे करायचं आहे, ते तुम्ही सध्या करा. बरोबर? आता जसं मॅडमनी जेव्हा सांगत होत्या, तर लिटरली मला मी असं वाटत होतं, की अरे नाही, मी कुठलं तरी आपलं YouTubeचं एक छान इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांचं हे लावलेलं आहे. खूप छान पद्धतीनं त्यांनी सांगितलं. आणि हे असंच आहे. तर तुम्ही या गोष्टी एका आता जे मॅडमनी सांगितलं, तुम्हाला एका ह्याच्यात लक्षात नाही येणार, पण तो तुम्ही सतत ऐकलं, सतत जर ऐकलं ना, तर तुमच्या त्या लक्षात येणार आहेत. ओके. तर आम्हाला तुम्हाला हेच सांगायचंय, की बघा बरेच जण म्हणतात, की "मॅडम मला 2 लोकच मिळत नाही." बरोबर की नाही? तर तुम्ही कुठं चुकताय किंवा तुमच्यामध्ये काय कमी आहे, हे पहिले शोधा. तुम्हाला प्रॉपर प्लॅन मी तुम्हाला खरं सांगते, कोणालाच प्रॉपर प्लॅन येत नाहीयेत. कोणालाही प्रॉपर प्लॅन येत नाहीये. एक मिनिट एक जणांनी मेसेज पटाडे मॅडम काय म्हणतात, येस क्वेशन आहे. खूप मेंबर्स बोलतात FB वरून किंवा स्टेटस आहे. खूप इन्क्वायरी येतात, बट लोक मीटिंग अटेंड करत नाही. मग काय करावे? त्यांना सांगायला सांगा ना, खूप छान सांगतात. हे बघा नक्कीच उज्ज्वला मॅडमला तर मी नक्कीच मीटिंगला सुद्धा म्हणजे तुम्ही त्यांना खरंच सांगेल, की तुम्ही मीटिंग सुद्धा आपल्या वेबिनार जे असतात ते नक्की घ्या. पण मी तुम्हाला एक सांगेल, की बघा प्रत्येकीने स्वतःला तयार करायचंय. तुम्ही एका दिवसात तयार होणार आहात का? नाही. तर तुमच्या कानावरती सतत ते पडेल ना, तर त्यांनी तुम्ही तयार होणार आहात. सगळ्यात प्रथम आजपासून प्रत्येकीने ज्यांना प्लॅन येत नाही प्रॉपर सांगायचा किंवा जे लोकं असे म्हणतात, की मला कोणी मिळत नाही किंवा मी कसं सांगू किंवा काय सांगू? तर पहिल्यांदा तुम्ही आपल्या कंपनीचा प्लॅन काय आहे, तो लर्न करा. भले 8 दिवस लागतील तरी चालतील. लगेच जॉइनिंगची घाई करूच नका. मी तुम्हाला खरं सांगते. पहिला स्वतः प्लॅन काय आहे? ही जर मीटिंग रेकॉर्डेड आहे, ही मी नक्की ग्रुपवरती पाठवेल. तर ही मीटिंग रेकॉर्ड सतत ऐका, की आपल्याला काय करायचंय नक्की. ओके. आणि उज्ज्वला मॅम तुम्ही खरंच खूप छान सांगितलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जर वर्कआउट केलं ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला खूप जास्त दिवस लागतील. ओके. आणि प्रत्येकाने जसं मॅम तुम्ही वाटलंस पुढे अजून म्हणजे मी जर सगळं बोलत गेले, तुम्ही बोला म्हणजे अजून आपल्याला काय जे पॉइंट्स लिहिलेले आहेत आपण अजून त्याच्यामध्ये कुठले पॉइंट्स राहिलेले आहेत? 1 मिनिट मला अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. येस, येस. येस मॅम अनम्यूटचं ऑप्शन दिलेलं आहे. येस, येस, येस मॅम. थँक सो मच. हं. काहीच नाही मॅम. म्हणजे मी जे आजचे मुद्दे लिहिलेले होते, कारण की जसं आता तुम्ही बोललात ना मॅम, सगळं एकखट्टी जर खायला दिलं तर कोणालाच पचणार नाही. सुचणार नाही. त्याच्यामुळे येस, आपण स्टेप बाय स्टेपच जाणार आहोत. तर आजचं फक्त पुन्हा एक रिव्हिजन म्हणजे लिस्ट, फॉलोअप, तुम्ही कॉलिंग कशी करताय, हॉट, वॉर्म, कोल्ड आणि जो ऑब्जेक्शन आता होता ना मॅडमचा की जे लोक बोलतायत, कोणीतरी बोललं ना की आमच्याकडनं 2 लेडीज ऍड होत नाही किंवा आम्हाला 2 लेडीज हं. मिळत नाही. मग राइट, इथे राइट. आपल्याला काय आपल्याला इथे काय एफर्ट्स लावायचे आहेत? जी व्यक्ती तुम्हाला अशी म्हणते ना, बघा ती तुमच्या डाऊनलाईन मध्ये आहे, म्हणजे तुमची पर्सनल गेस्ट आहे का तुमच्या टीम मध्ये आहे. जर टीम मधून त्याच्यासाठीच म्हटलं ना, काउन्सिलिंग हा भाग होणं फार गरजेचं आहे. लीडर लोकांसोबत कंटिन्यू डिस्कशन होणं गरजेचं आहे, की त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे. मग जिथे तुम्हाला असे प्रश्न येतात ना, ते सर्वात अगोदर
बघा ती व्यक्ती आहे, तिच्याकडे फोन आहे, हँडसेट सॉरी आपलं अँड्रॉइड फोन आहे. अँड्रॉइड फोन आहे तर तिच्याकडे त्याच्यात ग्रुप आहे, तिच्याकडे लिस्ट आहे. लिस्ट काढून घ्या. आता लिस्ट काढून घ्या. नेमकं काय करा, तिला नका काढायला सांगू. तुम्ही स्वतः, तुम्हाला जर जमत असेल, तुमच्या शेजारी असेल किंवा जवळ असेल तर स्वतः काढून घ्या. नाही जर जमलं तर तिला सांगा की तू जे स्टेटस ठेवतीये ना, या स्टेटसला बघणारे जे लोक आहेत ना, यांचे कॉन्टॅक्ट नंबर तू काय कर, आपल्या त्या ग्रुपला ऍड कर. मी सुरुवातीला पण तेच सांगितलं तुम्हाला लिस्ट कशी काढायची. समोरची व्यक्ती जर म्हणते मी लिस्ट काढलीये, मी लिस्ट ऍड केलीये, पण मला कोणी रिस्पॉन्स देत नाहीये, नाही लगेचच तू खाल्ल्याबरोबर रूप येणार आहे का? नाही. प्रत्येक गोष्टीला पेशन्स. लिटरली मी माझी स्टोरी सांगते मॅडम. ज्या वेळेस सुषमा मॅमनी मला हा कन्सेप्ट सांगितला होता, मॅम मी 1 महिना लेट आहे ऑलरेडी. मॅडमनी मला कन्सेप्ट सांगितला. मॅडमला ज्यावेळेस माझा म्हणजे मी ज्यावेळेस मॅडमला हे ऐकलं प्लॅन मला छान वाटला, पण मी जसं म्हटलं की मी अदर कन्सेप्ट मध्ये सुद्धा वर्क करते, तर माझं इन्व्हॉल्युशन तिकडे खूप जास्त होतं. म्हणून मी थोडंसं पेस्टाईलला बायपास केलं आणि मी फक्त एक जस्ट क्रिएट केली होती. 300 ते 350 लोकांची लिस्ट मी काढली. मला असं वाटलं की हे हे करू शकतात, हे हे करू शकतात. त्या लोकांना दनादन दनादन त्याच्यात टाकून दिलं आणि एक मेसेज फॉरवर्ड केला, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी थांबा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, समजून घ्यायचं नसेल, तर तुम्ही लेफ्ट पण होऊ शकता. इथे कोणालाही बळजबरीने ठेवलं जाणार नाही. काही लेफ्ट झाले मॅडम, काही राहिले, पण स्मिता मॅडम आणि सुषमा मॅडम मी खरंच त्यांना मनापासून थँक्यू म्हणेल. आज जर माझा ग्रुप टिकला असेल तर ह्या दोघींमुळेच टिकलाय. कारण की सुषमा मॅडम आणि स्मिता मॅडमनी कंटिन्यू, मी सुद्धा तिथे अपडेट नव्हते, पण कंटिन्यू सुषमा मॅडमनी आणि स्मिता मॅडमनी त्या ग्रुपला जिवंत ठेवलं. आणि लिटर झाले काय मॅडम मॅडम तिथे अप्रोच होत होत्या आणि मॅडमला फोन जात होते, आणि मॅडम त्यांना काय सांगायच्या, ज्यांनी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं ना त्यांना कॉल करा. आणि ते लोक मला कॉल, मी फील्डवरती असायचे आणि ते लोक मला कॉल करायचे की मॅडम ते तुम्ही आम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे ना, तर ते काय आम्हाला सांगा ना. आता म्हटलं मलाच माहित नाही, मी यांना काय सांगू. म्हणून मी आपल्या 2 वेबिनारच्या लिंक ज्यावेळेस आल्या ना, तर 2 वेळेस मी ते अटेंड केल्या. माझ्या माइंडनुसार हा बिझनेस तयार केला, माइंडमध्ये असा उतरवला, आणि उतरवल्याच्या नंतर मी म्हटलं चला एक ट्रायल घेऊन तर बघूया. म्हणून मी हाच जो मी प्लॅन आज सांगितला मॅम, ऍज इट इज मी प्लॅन समोरच्याला प्रमोट केला, आणि प्रमोट केल्याच्या नंतर मला तिथनं रिस्पॉन्स मिळाला. आणि फर्स्ट वीक मध्ये जेव्हा मला 36 इन्कम आलं ना, म्हटलं अरे प्लॅन मध्ये काहीतरी पॉवर आहे. मग तिथून मी इन्व्हॉल्युशन सुरुवात झाली मॅडम. पण मी लिटरली जसं म्हणते ना की ग्रुपच माझी स्टार्टअप होता. ग्रुप म्हणून मी सर्वांना म्हणते ना, लिस्ट लिस्ट ही ग्रुपमध्ये येणं फार गरजेची. विदाऊट लिस्ट तुम्ही काहीच करू शकत नाही. मग ज्या तुमच्या मेंबरला असा प्रॉब्लेम आहे की ज्याला 2 लोक मिळत नाही, तिला फक्त एकच सांगा, तू एक काम कर, तुझे ग्रुप आहेत का? ती म्हणते हो. मग त्या ग्रुपमध्ये तिला मेसेज टाकायला सांगा. चला तिथून रिस्पॉन्स येत नाही, तू एक काम कर, जे लोक तुझं मेसेज बघतात, स्टेटस बघताय ना, त्या लोकांची लिस्ट उचल आणि आपल्या मेन ग्रुपला टाक. कारण की तुमचा जो मेन ग्रुप आहे त्या व्यक्तीची जर लिस्ट तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकून घेतली, तर तिथे जे फोटोज व्हिडिओज पडतायत, तिथे जे आपले पेआउटचे मेसेजेस पडतायत ना, ते लोक तिथे बघणारे आणि मग रिप्लाय देणारे. बिझनेसचा रेशो असतो की 10 लोकांपर्यंत जा, 10 पैकी 5 नाहीच म्हणणारे. हा माइंडसेटचा खेळ आहे मॅडम. 10 जणांजवळ तुम्ही कन्सेप्ट घेऊन जाणार आहे, 10 पैकी पहिले 5 तुम्हाला नाहीच म्हणणार आहे, तर नाही पण पोचवता आलं पाहिजे. इथे काय होतंय, आपण जातोय 2 जणांजवळ, दोन्हीचे दोन्ही नाही म्हणताय, आपण म्हणतो नाही नाही काही खरं नाही बाबा, मी हिला सांगितलं तिला सांगितलं, ती नाही म्हटली ही नाही म्हटली, नको बाबा, लोक काही जॉईनच होत नाही. नाही, मग इथे पेशन्स लागतो. मग इथे तुम्हाला तुमच्या टीमचा माइंडसेट करून द्यायचा आहे की तुला काय करायचंय, 10 लोकांपर्यंत. तुझ्या 10 लोकांची लिस्ट निघलीये का? दाखव कुठे ते 10 लोक. मग टाक त्यांना ग्रुपमध्ये, करा केलेत का बघ. ओके. मग हे 10 लोक आहेत ना, या 10 पैकी पहिले 5 तुला नाहीच म्हणणार आहे. मग या 5 पैकी पहिले जे उरलेले 5 आहेत, त्यातले 3 जे आहेत ते तुला कन्फ्युज करणार आहे. हो करू बरं का, आम्ही सांगतो तुम्हाला 2 दिवसामध्ये, मी कॉल करतो तुम्हाला, मी भेटू ना, आपण भेटू. अशी उत्तरं जी लोक देतात, समजून घ्यायचं ही अशा कॅटेगरीचे लोक आहेत की यांना तुम्हाला जॉईन पण करायचं नाहीये, म्हणजे तुम्हाला जॉईन पण व्हायचं नाहीये, पण तुम्हाला नाही पण म्हणायचं नाही. ही ती कॅटेगरी असते, ही सगळ्यात डेंजर कॅटेगरी आहे. कारण की ही लोक तुम्हाला वेट अँड वॉच करणारी आहेत, तुम्हाला बघणारे तुम्ही काय करतायत म्हणून. मग तुमची अचिव्हमेंट पण हे लोक आनंदाने साजरे नाही करणार आहे, कुचितपणानेच वागणार आहे. मग ही सगळ्यात डेंजर कॅटेगरी आहे. मग ह्या 3 लोकांना बायपास करून जे उरलेले 2 जण आहेत ना, हे 2 जणच तुमच्या सोबत बिझनेस येणार आहे. पण ह्या 2 जणांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही 10 ते 15 लोकांची लिस्ट काढली आहे का, हे पण समजणं गरजेचं आहे. मग हा रेशो बिझनेसचा आहे, हा रेशो पहिला आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपला प्रश्न हाच असतो, मी 10 लोकांपर्यंत गेले आणि 10 पैकी 8 मला नाहीच म्हटले, 2 लोक म्हटले ठीक आहे बघू करू. मग लिस्ट संपली का आपली? नाही. आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोन मध्ये 100, 150, 200, 500 लोकांची लिस्ट आहे. मला एक सांगा, जर आपल्या घरात एखादं लग्न आहे, आपण किती कार्ड छापतो? 500, बरोबर की नाही? 500 लोकांना इन्व्हिटेशन देतो. पण ज्यावेळेस आपल्याच घरामध्ये
एक बर्थडे सेलिब्रेशन असतो. समजून घ्या तुमच्या छोट्या बाळाचा बर्थडे. ओके. आता बर्थडेला आपण कोण बोलतो? फक्त फॅमिलीतले लोक, बरोबर की नाही? मग प्रत्येकाच्या फॅमिली जेव्हा एखादं बर्थडे सेलिब्रेशन आहे तर मॅक्झिमम 30 ते 40 लोक येतात की नाही इन्व्हिटेशन वरती. मग जर तुमच्या घरात लिटरली आपण असं ग्रोथ धरूया की 50 लोक जर तुमच्या घरात बर्थडेला येत आहेत आणि 500 लोक कुठे येत आहेत? लग्नाला येत आहेत. मग 450 लोक काय तुमचे दुश्मन आहेत का? नाही ना. पण ते कोण आहेत? तुमच्या नातेवाईकांची नातेवाईक आहेत, तुमच्या फ्रेंडची फ्रेंड आहेत, तुमचे XYZ लॉंगची टर्मची लोक आहेत. पण ही जी 50 लोकांची लिस्ट आहे ही तर तुमच्या हक्काची लिस्ट आहे ना. मग जसं आपण म्हणतो जर हे 50 लोक तुमच्या हक्काचे लोक आहेत तर तुम्ही यांच्याशी चर्चा करा, यांच्याशी बोला. आणि ह्या 50 लोकांमधून पण जर 2 लोक तुमच्यापर्यंत येत नाही तर सॉरी टू से अशा लोकांना बिझनेस मध्ये घेऊच नका. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुम्हाला नाही पण म्हणता आलं पाहिजे. तुम्ही फक्त म्हणता येऊ द्या येऊ द्या येऊ द्या तर नाही. हे लोक तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावणार आहे. म्हणजे बघा ना, जिथे तुम्हाला एखाद्या ट्रेनिंग मीटिंग घ्यायची आहे, एखाद्या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मीटिंग घ्यायची आहे आणि ह्या व्यक्तीचा तुम्हाला कॉल येतोय, मॅडम 2 लोक जॉईन होत नाहीये, मॅडम तुम्ही टाकता का, मॅडम मग तुम्हीच द्या ना, मॅडम मग तुम्हीच करा ना. मग हे तुमचं हेडॅक होणार आहे. अशा लोकांना पण तुम्हाला बायपास करता आलं पाहिजे, म्हणजेच नाही म्हणता आलं पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांनाच या म्हटले ना तर तुमच्या डोक्याला इथे टेन्शन होणारच आहे. मग जिथे एफर्ट्स लागायचे तिथे एफर्ट्स न लागता रॉंग ठिकाणी एफर्ट्स लागणार आहे. ओके. मग आपल्या प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 100-500 लोक आहेतच. आणि एवढ्या लोकांमधून जर 2 लोक त्या व्यक्तीला जॉईंट नाही होते आणि 2 लोक जर अप्रोच होत नाहीये तर तुम्ही डिसाईड करा त्या व्यक्तीची फेस व्हॅल्यू काय आहे. म्हणजे सॉरी टू से मला इथे कोणालाही रॉंग वे बोलायचं नाहीये, पण इथे तुम्हाला ह्या गोष्टी पण समजणं गरजेचे आहेत. कारण की मी सुद्धा नाही म्हणते, मी ठरवते मला माझ्या बिझनेस मध्ये कोणाला घ्यायचंय. मग आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला घ्यायचा स्टँड जर आपल्याला आहे ना तर आपल्याला हो पण म्हणता आलं आणि आपल्याला नाही पण म्हणता आलं पाहिजे. कारण की पुढे चालून हा त्रास तुम्हाला होणार आहे. जी व्यक्ती तुम्हाला म्हणतील मॅडम तुम्ही 2, त्यांना सरळ सांगा मॅडम जर तुमच्याकडे 2 लोक होत असेल तरच तुम्ही या बिझनेस मध्ये या, नाहीतर येऊच नका. तुमच्या एका 600 रुपयाच्या जॉईनिंगने फक्त 200 रुपयाचं पेअर मॅचिंग वाढणार आहे. पण त्या व्यक्तीकडे जर खाली 2 लोक आले नाही तर ती प्रत्येक 2 दिवसानंतर तुम्हाला कॉल करणार आहे, मॅडम तुम्हीच टाका, मॅडम तुम्हीच टाका. म्हणजे इथे आपल्यालाच भेटत नाही ना, आपण त्यांना टाका, असा पण प्रकार होत असतो कधी कधी. आपण इरिटेट होतो मग अशा व्यक्तींना. येस मॅम. सॉरी टू से पुन्हा एकदा सर्वांची माफी मागते. मी जर खूप काही जास्त बोलून गेले असेल तर मनापासून तुमच्या सर्वांची माफी मागते. आणि मॅडमनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सर्व लोकांनी मला इथं पेशन्सली ऐकून घेतलं म्हणून तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस मॅम. थँक्यू सो मच उज्ज्वला मॅम. बघा आज आपण ही मीटिंग का घेतली होती तर आपण स्टेप बाय स्टेप चालणार आहोत. आता आपल्या अशा ह्या मीटिंग्स होणारच आहेत. ओके. तर स्टेप बाय स्टेप आजचा तुमचा काय अभ्यास आहे किंवा आजचा होमवर्क काय, तर आजचा सगळ्यांचा होमवर्क हा की प्लॅन शिकायचा आहे. मला माहितीये कुणालाही परफेक्ट प्लॅन येत नाही. अगदी कितीही मोठा लीडर असेल तरी मी सांगणार आहे, मी खरं सांगते. म्हणजे काही काही एवढं की लिटरली इतके मोठे लीडर्स आहेत ज्यांनी लाखो रुपये घेतलेत पण त्यांना अजूनही प्लॅन सांगता येत नाही. तर तुम्ही आज सगळ्यांनी ओके सगळ्यांनी पहिल्यांदा तुमचा आजचा होमवर्क, आणि मी होमवर्क म्हणजे काय, आणि जर तुम्हाला घडायचं आहे तर पुढे हे यावंच लागेल. बॅक एंडने कुणीच काम नाही करायचं. मी प्रत्येकाला पुढे आणणार आहे आता. बॅक एंडने अजिबात कुणी काम करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट प्लॅनर व्हाल त्यावेळेस प्रत्येकाला मी एक एक दिवस वेबिनार घ्यायला सांगणार आहे. फक्त अनिता मॅडम, आरती मॅडम, सुषमा मॅडम, उज्ज्वला मॅडम किंवा पटाटे मॅडम, बाकी कोणी चंचल मॅडम असतील, पण या सगळ्या आता ठीक आहे, त्या तर खूप छान घेतातच आहे, पण तुम्ही सुद्धा आता तयार व्हायचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, आता हे जे नॉलेज तुम्ही ऐकलेलं आहे हे तुमच्या टीम मध्ये तुम्ही द्यायचं आहे. याची रेकॉर्डिंग आहे. तुम्ही प्रत्येकाला ही रेकॉर्डिंग द्यायची आहे. ओके. आणि रेकॉर्डिंग दिल्यानंतर बघा आज आपण लोकांचं चांगलं करतोय त्याच्यामुळे हेजिटेट व्हायचं कारणच नाही. आपण बिझनेस करतोय. वी आर बिझनेस वुमन असं प्रत्येकाने प्रत्येकाला सांगायचंय की आय एम अ बिझनेस वुमन, आणि आपण सगळ्या बिझनेस वुमन आहोत. आणि छोटं मोठं नाही, आपण खूप छान एखाद्याची हेल्थ चांगली करतोय हा माइंडसेट पहिला तुम्ही करून घ्या. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगते ना, जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन की पेस्टाईल मध्ये लोक काही महिन्यांनी, लिटरली मी तुम्हाला सांगते, येण्यासाठी म्हणजे आपण त्यावेळेस का तो निर्णय नाही घेतला लिटरली पस्तवतील. मी तुम्हाला खरं सांगते.
तर अशा पद्धतीने तुमचं काम व्हायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येकीने आजपासून प्लॅन व्यवस्थित करा. तुमच्या टीममध्ये बघे कोणाकोणाला प्लॅन येत नाहीये, कोणाचं काय अडचण आहे हे बघा. आणि अशा डे बाय डे आपल्या मीटिंग्स होतच राहतील. सध्या आपण लर्निंग वरतीच फोकस करणार आहोत. ओके. आता आज आपली ट्रेनिंग मीटिंग झाली ना, आता उद्या पटाडे मॅडमना मी विचारते, तर त्या उद्या आपली डॅशबोर्ड ट्रेनिंग मीटिंग घेतील, की आपला डॅशबोर्ड कसा बघायचा आहे. बऱ्याच जणांना काहीच माहीत नसतं. नुसतं जॉइनिंग लावा. म्हणजे हे कामं करू नका. कॉपी पेस्ट अजिबात करू नका तुम्ही. तो डॅशबोर्ड समजून घ्या, की आपण ज्या सॉफ्टवेअर वरती काम करतोय ते नक्की काय आहे, हे समजून घ्या. आणि तरच मी तुम्हाला सांगते, की छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या खूप मोठ्या लेव्हलपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत. तर या छोट्या-छोट्या गोष्टी पहिल्या तुम्ही शिका. बरं पैसे तर ऑटोमॅटिकली येणार आहेत. मी नेहमी सांगते, पैशाच्या मागे कुणीच लागू नका. ऑटोमॅटिकली पैसे येणार आहेत सगळ्यांना. फक्त या ज्या छोट्या-छोट्या गोष्टीत ना या शिका. भले थोडासा वेळ लागेल. बरोबर की नाही? आज नाही, तुम्हाला एक 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी पेमेंट येतील. की बाबा आता मी काम नाही केलं म्हणून मॅडम मी आता याच्यात कसा वेळ देऊ? फक्त जॉइनिंग करायचे आणि पैसे कमवायचे, जॉइनिंग करायचे हे करू नका. पहिलं स्वतः जर काहीतरी करायचंय, जर तुम्हाला खरंच प्रॉपर वेने बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला या गोष्टी शिकाव्याच लागतील. अदरवाईज तुम्ही काय करणार आहे, थोडे कुछ दिनों का मेहमान असं तुमच्या बाबतीत होईल. तर असं जर प्रत्येकाला व्हायचं नसेल, तर प्रत्येकाने लर्निंग इज अ मस्ट. लर्निंग हे शिकणं गरजेचं आहे. ओके. सो थँक यू सो मच एव्हरीवन. तुम्ही आज खूप म्हणजे लीडर्स आहात सगळे. तर तुमच्या टीमला प्रत्येकाने एक विडा उचलायचा आहे आजपासनं, की आपण आपल्या टीमला काहीतरी काहीतरी म्हणजे खूप काहीतरी नाहीये. हा एक्सपिरियन्स तुमचा कधी वाया जाणार नाहीये लक्षात ठेवा. माझ्यामध्ये पण मी काही कंपन्यांमध्ये काही याच्या अगोदर पण कामं केली असतील ठीक आहे. पण प्रत्येकामधनं काही ना काही शिकायला मिळालेलं आणि मी ते जतन केलेलं आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये मी काही ना काही शिकलेली आहे आणि ते मी जतन केलेली आहे. आणि म्हणून की तुम्ही म्हणतात, की नाही आम्हाला मॅडम तुमच्यासारखं जमणारच नाही. जमू शकतं, पण तुम्ही नक्की काय घेताय याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर आता आजच्या मीटिंगमधनं तुम्ही काय घेतलं? मला एक इन शॉर्टमध्ये सगळ्यांनी बघा स्टार्टिंगला आपले जे मेन लीडर्स होते ते होते मी ऑब्झर्व्ह करते 158. त्याच्यातले भरपूर सारे लेफ्ट झालेत. फक्त राहिलेत 127. हे 127 जण जे आहेत 127 जणांना इथं प्रॉपर बिझनेस करायचा आहे. जे लेफ्ट झालेत ते मला वाटत नाहीत, की जास्त दिवस टिकतील. बरोबर? 27 जण जी आहेत, ती नक्कीच खूप छान किंवा 25-26 काही जे टिकले असतील, ते खूप छान पद्धतीनं घडणार आहेत. कारण की त्यांना ऐकण्याची क्षमता आहे. जे ऐकतात तेच काहीतरी करू शकतात. त्याच्यामुळे पहिलं ऐका. ओके. आणि आज एक्सलंट लीडर्स ट्रेनिंग. थँक यू मॅम, उज्ज्वला मॅम. येस, येस, येस. थँक यू सो मच. आणि बघा कशी तुम्हाला आता काय काम करायचं आहे तुम्ही जे लीडर्स आहात, ते नक्की तुमच्या टीमशी एकदा मीटिंग घ्या आणि आम्ही डिस्कस करून परत ही ट्रेनिंग मीटिंग कधी घेणार याचं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि उद्याच्या ज्या मीटिंगमध्ये आहे मला वाटतंय ज्या वेबिनार आहेत आपले ओके. दिवसा आड म्हणजे अर्चना मॅडमनी पण एक सुचवलं होतं, की मॅडम दिवसा आड वेबिनार व्हायला पाहिजे. तर त्याचं सगळं एक ग्रुपमध्ये डिस्कशन करू ठरवूयात, की कधी काय करायचं किंवा कोणी वेबिनार घेतलं तर कोणी ट्रेनिंग मीटिंग घ्या. स्वतःहून पुढे या आपण, की मॅडम मी हे करू शकते. बरोबर की नाही? तर तो समजा आज कोणी वेबिनार घेतलाय तर तुम्ही ट्रेनिंग मीटिंग घ्या. ट्रेनिंग मीटिंग झाली की मग संध्याकाळची आपली एक लीडर मीटिंग असणार आहे. ते लीडर मीटिंग पण ही रोज झालीच पाहिजे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात बघा. तर जे मेन लीडर आहेत त्यांची मीटिंग ही रात्री झालीच पाहिजे. थोडासा वेळ आपल्याला काढावा लागणार आहे. आणि फोनवरती जेवढं बोलणं कंपल्सरी आहे तेवढंच बोला. वायफळ बडबड अजिबात कोणी करू नका. मी तुम्हाला खरं सांगते. जेवढं गरजेचं आहे तेवढंच करा. उगाचच आपला फोन लावलाय, मग हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, हिने बघितलं काय काय केलं, तिने बघितलं का काय केलं? अरे काय करायचंय? कशासाठी? तुमच्याकडे एवढा वेळ आहे का? एक इन शॉर्ट मी तुम्हाला खरं सांगते, उज्ज्वला मॅडम आणि मी 2 मिनिटाच्या वरती बोलत नाही.
आज मी तुम्हाला खरं सांगते, की आज आम्ही एवढी जी बॉन्डिंग आहोत किंवा अर्चना मॅडम मी ते ठीक आहे, कधी-कधी काही लेव्हलला वेळ लागतो किंवा काही डिसिजन्स घ्यायचे असतात. पण असे काही-काही जण आहेत ना, की ज्यांचं आमचं बॉन्डिंग झालं, पण आम्ही वेळ अजिबात वाया घालवत नाही. तसं तुम्ही ठरवा, की वेळ वाया घालवायचा नाही. उगाचच वायफळ बडबड करत बसू नका प्लीज. फोन लावलाय ना, मग असं झालं, तसं झालं. निगेटिव्ह गोष्टी तर आणूच नका डोक्यात. अजिबात निगेटिव्ह गोष्टी कुणीही आणायच्या नाहीये. कारण की काय होतं, अगदी वेळ नसेल ना, मग माणसाला खूप काही सुचतं. ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे ना, त्याला खूप काय सुचत असतं. तर एवढं सांगेल की वेळेची कदर करा. जो वेळेची कदर करेल त्यालाच वेळ पुढे काय दाखवेल हे मी तुम्हाला सांगते. मी अजिबात तिथे लेक्चरर म्हणून बोलत नाहीये. मी खरं सांगते तुम्हाला. ज्याची इच्छा आहे ना, की नाही आम्हाला पण असंच घडायचंय, त्यांनी जर हे फॉलो केलं ना, तरच तुम्ही घडणार आहे. लक्षात घ्या. ओके. सो थँक यू सो मच एव्हरीवन. जास्त मी तुम्हाला आता हे करणार नाही, की नाहीतर मॅडम खूपच आम्हाला हे करायला लागल्यात. ओके. वेळेची कदर करा. छोट्या-छोट्या गोष्टींमधनं शिका. बरोबर? आणि तुमची जी फॅमिलीच म्हणा, एक फॅमिली तुमची टीम ही तुमची फॅमिली आहे. मग त्यांना कसं टिकवायचंय, काय करायचं ही जबाबदारी आजपासून तुमच्यावरती आहे. तशी तुम्ही माझी फॅमिली आहात, तशी तुमची सुद्धा 30 लोकं सुद्धा माझी फॅमिलीच आहेत. पण तुम्ही त्यांचे मेन कॅप्टन आहात. नंतर मी आहे. ओके. सो आता मी मीटिंग एंड करते आणि उद्याच्या जे काही ग्रुपवरती असेल, ग्रुपला ॲक्टिव्ह ठेवा. ग्रुपमध्ये आणि उगीचच सतत एक मेसेज वरती पडला ना, तर तोच मेसेज रिपीट करू नका. डिसिप्लिन लावा आणि बघा आफ्टर 1 मंथ म्हणजे एका महिन्यानंतर काय चित्र असेल ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी लिहून ठेवायचं, की एका महिन्यानंतर काय असेल? हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. मी आता नाही काय सांगणार, पण काय असेल हे मी त्यावेळेस सांगेल. ओके. खूप छान मीटिंग होती. नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद मॅडम. खूप बारीक-बारीक सांगितलं. येस, येस. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. मी आता मीटिंग एंड करते. ओके. थँक यू उज्ज्वला मॅम. तुम्ही सुद्धा खूपच म्हणजे खरंच एक म्हणतात ना, की शिकावं. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे आणि आता मी हेच करणार आहे, की माझ्या टीममध्ये काय-काय स्किल कोणाकडे ना त्याला आता खरंच सांगते, की बघा कामाला लावण्यापेक्षा, की एक मी प्रत्येकाची नक्कीच मला मदत लागणार आहे. तर प्रत्येकीने एक-एक म्हणजे आज उज्ज्वला मॅडम जशा पुढे आलेल्या आहेत. खरंच मला त्यांचं म्हणजे त्यांचं आणि माझं ही आत्ता-आत्ता बोलणं व्हायला लागलं. गेली 5-7 दिवस झाले असेल. आधी आम्ही कधीच बोललो नव्हतो. पण त्यांच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, अनुभव आहे. असंच आपल्या प्रत्येकीमध्ये आहे. तर आता मी ते शोधायला सुरुवात करणार आहे आणि असं एकेकाला पुढे नेणार आहे. ओके. सो थँक यू सो मच. बाय-बाय.